नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना माझे त्रिवार वंदन. तसेच भारतीय राज्यघटनेचे भारत भाग्य विधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान शीलसंपन्न उपासक उपासिका बालबालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्रिसरणाने करूया. त्यासाठी मी नयना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरणाचे अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीय गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद मॅडम. आज आपण व्याख्यानमाला क्रमांक 2चे 102वे पुष्प घेऊन आलेलो आहोत. त्यातील 267 क्रमांक आणि 7 कक्कट जातक वंदना यावर आज आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सर आयकर विभागातून 34 वर्ष सेवा देत आयकर उपायुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आणि याच दरम्यान मुंबई विद्यापीठातील पाली विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. सरांनी पाली व बौद्ध साहित्याचा अभ्यास केला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर केले. बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी हा सरांचा आवडीचा विषय आहे. ते MA च्या विद्यार्थ्यांना 13 वर्षापासून जातक हा विषय शिकवित आहेत. त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ पाली लिटरेचर, बुद्धिस्ट स्टडी आणि धम्मपद अट्टकथा हे विषय देखील पालीच्या विद्यार्थ्यांना सर शिकवित आहे. असा सरांचा थोडक्यात परिचय आहे. सरांना मी विनंती करते की आजचे कक्कट जातक वंदना या विषयावर त्यांनी आपले अमूल्य मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करते. दयानंदजी मिसाळकर सर. धन्यवाद शोभा मॅडम. धम्मसाकाच्या ग्रुपचे मी पुन्हा एकदा खूप आभार मानतो आणि आजच्या कथेला सुरुवात करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचं जातक आहे कक्कट जातक वंदना. तर कक्कट म्हणजे खेकडा आहे ना, क्रॅब असं. तर या खेकड्याबद्दल अनेक जातक आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्वभाव आपल्याला दिसतात. जातकामध्ये अनेक पशु पक्षी किडे मकोडे जे आहेत त्यांच्या कथा आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचं जे मानसिक किंवा शारीरिक वैशिष्ट्य आपल्याला दिसतात, त्यांच्या सवयी दिसतात आणि हे खूप अभ्यासण्यासारखं आहे. कारण इतकं प्राचीन साहित्य जे आहे आणि इतकं बारकाईनं सगळ्या प्राण्यांच्या स्वभावाचा त्याचं वर्णन आहे. तर आणि अशा कथामुळे मनुष्य स्वभाव पण कसा त्यांच्यासारखा असतो किंवा मनुष्य आणि प्राण्याचा संघर्ष म्हणू आपण किंवा वरचढ होण्यासाठी ज्या काही गोष्टी घडतात तेही आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मागं एकदा बघितलं होतं की म्हणजे त्या वाघाचा एवढा त्रास होता, एका जातकामध्ये असं आहे की वाघाचा एवढा त्रास होता की
त्यामुळं गायी ज्या आहेत म्हणजे घाबरून दूध देत नव्हत्या, दूध आटलं होतं त्यांचं. तर म्हणजे डायरेक्ट नेक्सस कसा आहे, म्हणजे भीती म्हणजे स्ट्रेस आणि बाकी आपलं जे काय आउटपुट असेल किंवा आपलं जे वागणं असेल त्याच्यावर कसा फरक पडतो. तसं एक एक वाक्य आपल्याला बरंच काही देऊन जात आहे, आपल्याला जातकामधून शिकायला मिळत आहे. आजचं जातक हे काही वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला शिकवतं ते. आणि हे आपण बघितलं इथे, हे शिल्प जे आहे याचे वैशिष्ट्य जे आहे याचं जे वर्णन आहे या पीपीटी मध्ये दाखवलेलं आहे या स्लाइड मध्ये. त्यामुळे ना हे फार महत्वाचं आहे. याचे जे नॅरेशन असतात की नाही, हे जातक जे आहे म्हणजे किती प्रसिद्ध होतं. आपल्याला दिसतंय तिथे हत्ती आहे, एक खेकडा दिसतो, त्याने मागचा पाय पकडलेला आहे आणि तो त्याला इफेक्ट देण्यासाठी म्हणजे ते पाण्यात आहे ना, ते दाखवण्यासाठी मासे दाखवलेले आहे पाण्यामध्ये. तर हे जे आर्टिस्ट जो दाखवतो ना, त्याला त्या चित्रामधून जास्त इफेक्टिव्ह मेसेज द्यायचा असतो, म्हणून त्याने हत्ती दाखवला, खेकडा दाखवला. पण माशाचा तसा काही संबंध नाहीये या जातकामध्ये. पण ते पाण्यातला सीन आहे म्हणून तो मासे दाखवलेला आहे. तर हे या दृष्टिकोनातून आहे आपण जी शिल्पकला आहे, बौद्ध शिल्पकला, त्याचा खूप बारकाईनं अभ्यास करायला पाहिजे. आणि पुढची आव्हानं आपल्याला जी आहे ती हीच आहे की अनेक लेण्यामधली जी जातकं आहेत ती काही ओळखता आलेली आहेत, काही ओळखता आलेली नाही. तर मी या जातकामार्फत किंवा धम्मसाकाच्या मंचवरून मी सगळ्यांना आवाहन करतो की असं वाचत राहा. तुम्ही एखाद्या लेण्यामध्ये गेलं तर त्याचे व्यवस्थित फोटो काढा, त्याची माहिती गुगलवर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर कुठे मिळते का ती जमा करा, म्हणजे ते चित्र जमा करा, कुठे आहे ते लिहून ठेवा, त्याची साईज वगैरे काय आहे ते बघा आणि AI मध्ये काय सांगितलेलं आहे आणि ते पर्टिक्युलर जातक वाचणे आणि ते जातक एक एक शब्द वाचून समजून घेणे आणि त्या कलाकाराने त्या आर्टिस्टने ते जातक कसं रिप्रेझेंट केलेलं आहे त्याचा अभ्यास करणे. आणि नंतर मग आपल्या धम्मसाकाच्या मंचवर पण तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता. हे फार मोठं योगदान असणार आहे आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे कथामधून जो मेसेज येतो तो येतो. त्याच्यासोबत सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक आहे ना, किंवा सांस्कृतिक, भौगोलिक, प्रशासकीय असे अनेक पैलू जे आहेत आणि नंतरचा हा आर्टिस्टिक जो व्ह्यू आहे, आस्पेक्ट आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जातकं बघायचे असतात. कारण बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं हे पुनर्जन्म आहे, मग याच्यात अतीत कथित असं झालं तर थोडा वेळ चांगलं पण वाटतंय. पण ते जातक ज्या अर्थी लेण्यामध्ये कोरलेले आहे त्या अर्थी त्याचं किती महत्व आहे ते आपल्याला लक्षात येत आहे. तर थँक्यू मॅडम, हे स्लाइड आपण दाखवली त्याबद्दल. तर ही कथा अशी आहे की एक 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 जोडी आहे, म्हणजे पती पत्नीचं, एक पती पत्नी काही कर्ज दुसऱ्याला दिलेलं असतं. दुसऱ्या गावातून ते कर्ज मागायला म्हणजे कर्ज वसूल करायला जातात. तिकडून कर्ज वसूल केल्यावर जेव्हा ते आपल्या गावात येतात तर मधात जंगल लागतंय आणि त्या जंगलमध्ये चोर असतात आणि ते त्यांना पकडतात कारण त्यांच्याजवळ पैसे असतात. आणि ती स्त्री जी असते ती खूप सुंदर असते. तर तो जो चोराचा जो प्रमुख असतो त्याचं मन तिच्यावर बसतंय आणि तिला मिळवण्यासाठी तो तिच्या पतीला खूप मारणं सुरू करतो. तर ती स्त्री खूप म्हणजे काय म्हणू आपण, खूप शिलवान असते, सुंदरता असतेच पण शिलवान असते आणि पतीला देवता रूप मानणारी असते ती. तर ती त्या चोराच्या पाया पडते आणि म्हणते की तुम्ही जर मला मिळवण्यासाठी, माझ्यावर आसक्त झाल्यामुळे मला मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते मी शक्य होऊ देणार नाही. मी मरून जाईल, म्हणजे मी सुसाईड करेन, मी आत्महत्या करेल, पण तुझ्यासोबत येणार नाही. माझ्या पतीला विनाकारण मारू नका. तर मग तो चोराला वाटतं की अरे ही मिळणार नाही तर आत्महत्येचा प्रयत्न करते. तर चोर तर पैसे लुटायचं काय जे काय असेल ते तो विषय सोडून त्या स्त्रीला सोडून देतो, त्या पुरुषाला पण सोडून देतो.
आणि मग ते लोक जीव वाचून जेव्हा परत येतात तर जेतवण लागतंय त्यांना. मग त्यांना वाटतंय म्हणजे या सगळ्या प्रसंगामधून आहे ते म्हणतात की चला आता आपण या दिशेने चाललोच आहे तर आपण बुद्धांना वंदन करू. आणि बुद्धाला वंदन करतात ते. आणि नंतर मग बुद्ध त्यांना विचारतात कसा झाला प्रवास, कुठे गेले ते नेहमीप्रमाणे. मग त्यांनी सांगितलं की असं असं झालं होतं, पण या स्त्रीने, माझ्या पत्नीने माझा जीव वाचवलेला आहे. तर बुद्ध म्हणतात हिने आताच असा जीव नाही वाचवलेला, पूर्वी एका पंडिताचा पण जीव वाचवलेला आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून ती अतीत कथा सांगतात. तर ही अतीत कथा म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर एक तलाव असतो मोठा, म्हणजे खूपच मोठा तलाव असतो आणि तिथे एक सुवर्ण रंगाचा एक महाखेकडा असतो. महाखेकडा म्हणजे त्याचा म्हणजे अभ्यास करण्यासारखा आहे. मोठमोठे माशाबद्दल आपल्याला पाली साहित्य हे दिसते, माहिती दिसते. मोठमोठ्या पक्ष्याबद्दल माहिती दिसते. तसं मोठमोठे जे कासव असतील किंवा खेकडे असतील त्याच्याबद्दल माहिती मिळते. पण हा पण अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा आपण डार्विनची थिअरी किंवा डायनासॉर वगैरे बद्दल ऐकतो ना, तर त्या अनुषंगाने हे जातकाकडे पण बघायला पाहिजे. तर हा खेकडा एवढा मोठा असतो, एवढा मोठा असतो की तो हत्तीला पकडू शकत होता. एवढा ताकदवान आणि त्याचा हे होता. तर कोणी हत्ती जर त्या तलावामध्ये काही खाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी जर उतरला तर हा खेकडा त्याला पकडायचा आणि खायचा त्या हत्तीला. म्हणजे किती विशाल तो खेकडा असेल ते आपल्याला कळतं. त्यामुळं त्या खेकड्याच्या भीतीनं त्या तलावामध्ये कोणी हत्तीच जात नव्हते. तर पुढे जो हत्तीचा जो प्रमुख असतो त्याच्या पासून एक हत्तीने गर्भवती राहते आणि बोधिसत्व तिच्या गर्भात उत्पन्न होतात. आणि पुढे ती हत्तीने काय करते की या हत्तीचा म्हणजे गर्भाचा सांभाळ करण्यासाठी ती त्या समूहात राहत नाही. ती वेगळ्या पर्वताकडे निघून जाते. त्या हत्तीला, त्या पिल्लाला जन्म देते आणि ते पिल्लू म्हणजे बोधिसत्व आहे. आणि ते थोडं मोठं झालं तेव्हा ती आपल्या त्या पिल्लाला घेऊन पुन्हा या ग्रुपमध्ये येते. तर हा बोधिसत्व आता मोठा धिप्पाड झालेला आहे, तरुण झालेला आहे. आणि त्याला कळत आहे की या तलावामध्ये एक मोठा खेकडा आहे. तर याला मारेन, याला पकडेन मी, असं तो बोधिसत्व विचार करतात. आणि त्याच्या पित्याला सांगतात की मी त्या खेकड्याला मारणार आहे. तर ते पिता म्हणजे हत्तीचा प्रमुख असतो तो म्हणतो की नको, जाऊ नको तिकडे, तो खूप खतरनाक खेकडा आहे, तुझ्याकडून होणार नाही. तरी बोधिसत्व प्रयत्न चालूच ठेवतात परवानगीसाठी. कारण हत्ती समूहामध्ये आहे ना, तर समूहात राहायचं तर जो लीडर असतो, नेता जो असतो, त्याचं ऐकावं लागतंय. ते पण आपल्याला याच्यातून दिसतंय. मग शेवटी त्याचे पिता त्याला परवानगी देतात आणि तो बाकी सगळ्या हत्तींना तिथे घेऊन जातो आणि सांगतो, विचारतो की हा खेकडा नक्की केव्हा पकडतो, म्हणजे हत्ती उतरताना पकडतो की आत हत्ती जे खाणं पिणं करतात, कमळाचे देठ वगैरे जे काय असते ना वनस्पती, ते खाताना पकडतो की वर परतताना, वर चढताना पकडतो. तर ते म्हणतात की वर चढताना पकडतो. तर ते म्हणतात की ठीक आहे. म्हणजे बोधिसत्व म्हणतो की ठीक आहे. इथे पण आहे ना बोधिसत्वाची पैया आणि हिंमत हे आपल्याला दिसते. आणि तिथे तो सगळ्या हत्तींना सांगतो की तुम्ही सगळे पाण्यात उतरा, मी पण उतरतो. आणि सगळेजण पाण्यात उतरतात. आरामशीर तुम्ही खा, कारण तो चढताना पकडतो ना. तर तुम्ही सगळे आरामशीर खा आणि मी सगळ्यात शेवटीच चढेन, म्हणजे तलावातून बाहेर येईन असं. आणि मग सगळे हत्ती सगळे त्यांचं भोजन करतात तिथे. आणि सगळं खाल्ल्यावर ते सगळे हत्ती एक 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 बाहेर जातात आणि बोधिसत्व एकटा उरतो. त्याच वेळेस तो खेकडा आहे ना, तो तर सगळं वाटच बघत असतो कधी एकटा हत्ती मिळतो म्हणून. आणि तो त्याला पकडतो बोधिसत्वाला. आणि बोधिसत्व किती ताकदवाला असला ना तरी त्या खेकड्याची पकड जी असते ना ती इतकी जबरदस्त असते. तर बोधिसत्वाला काही सुचत नाही, माहित आहे. तो पण ओरडतो किंवा म्हणजे घाबरतो थोडा वेळाचा. तर त्याची जी हत्तीनी असते, म्हणजे त्याची सहवासिनी जी हत्ती असते, थोडा वेळ पत्नी म्हणू आपण, तर
ती पण पळते आणि ते सगळे हत्ती जेव्हा बोधिसत्वाला पकडतात सगळे हत्ती पळायला लागतात. तेव्हा हा आवाज देतो की अरे असे पळू नका, मला वाचवा, तुम्ही या. तर ती हत्तीनी जी आहे याची पत्नी ती उतरते आणि मग तो जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आपल्याला दिसतं की म्हणजे ती त्याला भुलवते, ती हत्तीने आहे ना त्याला त्या खेकड्याला काही चर्चा करून त्याचं मन रमवून त्याला त्याची पकड कशी दिली होईल ते बघते. आणि नंतर जशी संधी मिळते बोधिसत्व आपला पाय त्या खेकड्यावर टाकतो आणि त्याला चिरडून टाकतो. तर अशी ती कथा आहे. तर आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत आपण की आपण काही कथा स्त्रीच्या दुश्चरितावर पण ऐकलेल्या आहेत याच्या आधी आहे ना. स्त्रिया कशा दुश्चरित असतात, कशा शीलवान असतात ना, ते पण आपण बघितलेलं आहे. पण स्त्रिया कशा शीलवान असतात, कशा मदत करतात, राजाला मदत करतात, बोधिसत्वाला मदत करतात, आपल्या इतर भावाला मदत करतात, पतीला मदत करतात, राज्याला मदत करतात. असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आपल्याला जातकामधून दिसतात. त्यामुळं तो सम्यक विचार करून कोणत्याही कथेकडं किंवा कोणत्या त्या घटनेकडं बघायला पाहिजे. ते आपल्याला याच्यातून दिसून येईल. तर सिंगे मिगोती इदं सत्था जेतवने विहारंतो अयंतर इथिंग आरभते सी. तर जेतवनमध्ये राहत असताना अयंतरंग इथी, इथी म्हणजे स्त्री, एका स्त्रीबद्दल ते स्त्रीच्या संदर्भात कथा सांगत आहे. ओके, नेक्स्ट. चोरे ही गहितो असं टायटल दिलेलं आहे त्यांनी. सावत्य किरेको कुटुंबिको अत्तनो भरिय गहेत्वा उद्धार शोधन अथाय जनपदं गत्वा उद्धार शोधेत्वा आगच्छन्तो अंतरामध्ये चोरेही गहितो. तर याच्यावरून असं दिसतंय की सावथ्य किरको कुटुंबिक, श्रावस्ती मधला कोणीतरी कुटुंबिक अत्तनो भरियंग गहेत्वा, अत्तनो म्हणजे स्वतःच्या, भरियंग म्हणजे पत्नीला, गहेत्वा म्हणजे घेऊन, उद्धार शोधन अथाय आपली उधारी वसूल करण्यासाठी, जनपदं गत्वा म्हणजे जनपदाला जाऊन, म्हणजे श्रावस्तीवरून कुठे चालले ते जनपदाला गेले. ठीक आहे. आणि मधात जंगल आहे, लक्षात ठेवा. उद्धारण शोधेत्वा म्हणजे उद्धारण म्हणजे उधारी जी आहे ना ती मिळवून, म्हणजे ऋण वसूल करून, आगच्छन्तो परत येताना, अंतरामध्ये रस्त्यात येताना, चोरेही गहितो त्याला चोराने पकडलं. ते चित्र पण आपल्या AI चे चित्र खूप चांगले झालेले आहे. ठीक आहे. आपण कथा समजून घेण्यासाठी आपण AI च्या चित्रांचा कधी कधी वापर करतो. आपला मुख्य भर असतो की काही ओरिजिनल पेंटिंग्स किंवा स्कल्पचर्स दिसतात का ते आपण बघतो. ते त्याला फर्स्ट प्रियारिटी असते. दुसरी प्रियारिटी असते की असे काही लोकांनी नंतर काही चित्र काढलेले आहेत का, काही शिल्प काढलेले आहे का नंतरच्या काळात, किंवा समजून सांगण्यासाठी बरेच देशांनी त्यांचं डिजिटल हे वापरून, स्किल वापरून किंवा पेंटिंग्स तयार करून जातका दाखवलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात सोपं जे झालेलं आहे AI झालेला आहे, तो आपला थर्ड प्रिफरन्स आहे. इतर काही नाही तर त्याचा आपण वापर करतो. पण पहिला वापर लेण्यामधले शिल्प आणि चित्र, दुसरा म्हणजे काही लोकांनी जे पेंटिंग्स काढलेले आहे किंवा शिल्प काढलेले आहे ते आहे, आणि तिसरं म्हणजे AI. तर भरियापनस, आता चोरांनी पकडलं त्यांना, तर भरियापनस अभिरूपा पासादिका दर्शनीया. तर ती कशी होती, दर्शनीय होती है ना, एकदम म्हणजे काय म्हणतात थोडक्यात ती खूप अभिरूप संपन्न ती होती. चोर ज्येष्ठको आहे ना, चोराचा जो ज्येष्ठ होता म्हणजे चोराचा जो प्रमुख होता, तसा म्हणजे तिच्या बद्दल सिनेहेन कुटुंबिक मारेतुंग आरोपी, त्या कुटुंबाला म्हणजे चोर, ज्येष्ठ चोर जो होता त्याला तिच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली. सिनेहेन प्रेम उत्पन्न झाला, आसक्ती निर्माण झाली.
म्हणून त्याने कुटुंबिक मारेतू आरभी, त्यानं तिच्या पतीला मारणं सुरू केलं. आता इथे सांगतात आहे सा पण इथे, सा म्हणजे ती स्त्री सुद्धा शीलवती, शीलवान होती, आचार संपन्ना होते, म्हणजे शीलानुसार आचरण करणारी होती, पती देवता होती, पतीवर तिचं प्रेम होतं, पतीला खूप मान देणारी, पतीला देवासमान मानणारी होती. सा म्हणजे ती चोर जेठ कस्स, चोर जो प्रमुख आहे त्याच्या पादेसू निपतित्वा, त्याच्या पायाशी लोटांगण घातलं तिने, लोटांगण घालून निपतित्वा काय बोलली, सामी सचेमयी सिनेव अथी मा मयंग सामिकंग मारेही. तर ती म्हणते की जरी तू माझ्याबद्दल आसक्ती असेल, तुला माझ्याबद्दल प्रेम झालं असेल, तरी माझ्या सामिकाला मारू नको, माझ्या पतीला मारू नको. मा मयंग सामिकंग मारेही, जर तू माझ्यावर प्रेम करत असेल, माझ्याबद्दल आसक्ती निर्माण झालं असेल आणि त्यासाठी माझ्या स्वामीला तू मारत असशील, सचे मारेसे, जर तू मारत असशील. अहमपी, खूप सुंदर वाक्य आहे, मी आधी वाचून घेतो नंतर सांगतो. अहमपी अहम अपि विसंग वा खादित्वा नासवातं वा सन्नी रुभित्वा मरिसामी. खूप सुंदर वाक्य आहे, म्हणजे मी पण वाचलं तर मला खूपच छान वाटलं ते. तर ती काय म्हणते, तू माझ्यासाठी जर माझ्या स्वामीला मारत असशील तर अहमपी, मी सुद्धा विसंवा खादित्वा, मी विष प्राशन करील, विष खाऊन स्वतःचा नाश करेल, नाशवातं, स्वतः मृत्यू पत्करेल. वा सन्निरुभित्वा, हे एक नवीन शब्द आलेला आहे, म्हणजे मी माझा श्वास कोंडून ठेवेल आणि मृत्यू स्वीकारेल, असं मरून जाईल मी, असं. हा पण एक नवीन प्रकार दिसला, म्हणजे ती आत्महत्या करण्यासाठी एकतर विष खाईन किंवा श्वास रोखून ठेवीन. तर अशी ती शीलवान स्त्री आहे. मी मरेल तया पण सद्दी न गमे समय, आणि तुझ्यासोबत मी जाणार नाही. जरी तू माझं प्रेम असेल किंवा माझ्याबद्दल आसक्ती झालं असेल, तर तू माझ्या पतीला मारत असेल तर मी विष घेईल किंवा श्वास रोखून आत्महत्या करेल, पण तुझ्यासोबत येणार नाही. मा म्हणजे ना, मा मे अकारणेन सामिकं मारेहेती याचित्वा तं विसज्जा पेसी. तर तू मला, माझ्या पतीला आहे ना विनाकारण मारू नको, अशी तिने याचना केली, याचित्वा केली. तिच्या आपण बघितलं ना, ती पायावर पडून बोलली की माझ्या पतीला मारू नका, आणि तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम असलं तरी मी विष खाईल, नाहीतर श्वास कोंडून आत्महत्या करेल. तू माझ्या पतीला विनाकारण मारू नको, मी तुझ्यासोबत येणार नाही. असं झाल्यामुळे त्याला सोडून दिलं त्या चोराने. विसर्जा पेशी म्हणजे त्यांना मुक्त केलं त्यांनी. ठीक आहे. ते उभोपी, ते दोघे सुद्धा सोथीना म्हणजे सुरक्षित, सावथिंग पातवा, श्रावस्तीला पोहोचून, जेतवन पिठ्ठी विहारे न गच्छंता, म्हणजे जेतवांच्या बाजूने जात असताना, पाठीमागून जात असताना जेतवांच्या, विहारं पविसित्वा, विहारात प्रवेश करून, सत्तारंग वंदी सामाती गंधकुटी परिवेनं गंत्वा सत्तारंग वंदित्वा एकमंतं निसिदिंसु. तर तिने म्हणजे ते श्रावस्ती जेतवांच्या पाठीमागून जात असताना बुद्धांना वंदन करून, असा विचार करून विहारं पविसित्वा, विहारात प्रवेश करून, नंतर गंधकुटी परिवेनं गंत्वा, आहे ना, श्रावस्ती मधली बुद्ध जी राहत होती ती गंधकुटी आहे ना, तिथे जाऊन, गंत्वा म्हणजे जाऊन, सत्तारंग वंदित्वा, शास्त्याला वंदन करून, एकमंतं एका बाजूला, निषिदिंसु एका बाजूला बसले. ही फ्रेज नेहमी येते आपल्याला, आहे ना, सत्तारंग वंदित्वा एकमंतं निषिदिंसु,
आता आपले जे उपासक उपासिका आहेत त्यांना हे शब्द चांगले कळायला पाहिजे, म्हणजे पाली भाषा समजायला किती सोपी आहे. फक्त थोडासा एक क्ल्यू मिळाला की आपल्याला पुढे बाकीची माहिती मिळते. नेक्स्ट बघा, ते कपल पण दाखवलाय, भिक्खू संघ पण दाखवलाय स्लाइड मध्ये. ते सत्तारा कहंग तत्त उपासिका ती पुठ्ठा उद्धार सोदान अथयांती आंसू. तर आपल्याला माहित आहे, बुद्धाला सगळ्या गोष्टी माहित असल्या तरी त्यांची एक स्टाईल आहे विचारायची की कुठे गेले होते, कहंग तत्त उपासका तुम्ही कुठे गेले होते असं विचारल्यावर ते बोलले, उद्धार सोदान अथाया, आमची उधारी वसूल करायला, आमचं ऋण वसूल करायला आम्ही तिथे गेलो होतो. अंतरा मध्येपणा आरोग्यानं आगतता ती उत्ते, म्हणजे येताना तुम्ही सुखरूप आले का. आता बुद्धांना सगळं माहित असतं, पण त्यांच्याकडून वधून घ्यायचं आहे त्यांना, किंवा त्या विषयावर त्यांना उपदेश द्यायचा फार महत्वाचा आहे. म्हणून बुद्ध आहे ना, मुद्दाम अशा गोष्टी सुरुवात करतात. कुटुंबिको आह, तेव्हा तो मनुष्य म्हणाला, अंतरामध्ये बनते चोरा गन्नीसू, अंतरा रस्त्याने ना मला चोराने पकडलं. तत्रेसा मग मरियमानं चोर जेट्टकस याचित्वा मोचेसी. तर मग मारियामानं चोर जेठ्ठक, मला जेव्हा तू चोर जेठ्ठक मारत होता तेव्हा हिने, या स्त्रीने, माझ्या स्त्रीने म्हणजेच माझ्या पत्नीने त्याला विनंती करून माझी मुक्तता केली. याची तो मोचेसी इमंग निसाय, हिच्यामुळेच मया जीवितं लब्धंती, तिच्यामुळे मला जीवनदान मिळाले, असं त्याने बुद्धासमोर सांगितलं. हे जे आपण बघतो ना, म्हणजे हे पण खूप अभ्यासाचा विषय आहे की कसे म्हणजे चर्चेची सुरुवात होते, कसे प्रश्न उत्तर विचारतात, किती म्हणजे मोकळेपणा आहे म्हणजे बोलण्यामध्ये. बुद्ध पण किती म्हणजे बुद्धासमोर भिक्खू बसलेले आहेत किंवा एवढे बिझी आहेत, एक उपासक जोडी काय येते, त्यांच्याशी बुद्ध कसे म्हणजे प्रेमाने करुणेने संवाद साधतात. कुठून आले, कुठे गेले होते, प्रवास व्यवस्थित झाला का, है ना, किती फॉर्मॅलिटीज आहे, किती म्हणजे आदरातिथ्य किंवा काय म्हणू आपण एटिकेट्स जे आहे ना, इतकं म्हणजे एवढी महान व्यक्ती आहे बुद्ध, पण एका उपासकाला म्हणजे साधा उपासक आहे त्याला इतकं काळजीपूर्वक करुणेनं विचारणार, मैत्री भावनेनं विचारणार. तर हे जे वाक्य आहे ना, याच्या मागे खूप मोठी ताकद असते, मला ते सांगायचं आहे. आणि ते पण खूप मोकळेपणाने सांगतात, आणि तो व्यक्ती जो आहे तो पण किती मोकळेपणानं सांगतो की आम्हाला पकडलं, माझ्या पत्नीनं खूप विनंती केली म्हणून मला सोडलं, हिच्यामुळं मला जीवनदान लाभलं. तर हा जो ओपननेस आहे ना, म्हणजे फ्रँकनेस आहे, किंवा म्हणजे सत्य वचन जे आहे ना, तेच रिलेशनशिप चांगलं ठेवायला मदत करते आणि समजून घेण्यासही आहे ना. आपण जसं डॉक्टरला सगळं सांगतो ना आपले आजार, जे सामान्य लोकांना सांगत नाही, तसंच बुद्धासमोर जेव्हा तुम्ही मोकळेपणानं बोलताय तेव्हा ते चर्चा अधिक खुलून येते आणि त्याच्यावर आपल्या ज्ञानात अधिक भर पडते. तर ते इथे दिसतं. मग तेव्हा शास्त्रा म्हणतात की सत्ता न उपासकं इदान वेताय एवं तुयं जीवितं दिन्न. तर ते पुब्बेपी पंडितानंपी जीवितं अदासी एवाती वत्वा तेनं याचितो अतितं आहारी. म्हणजे हे पण नेहमीचीच वाक्य आहे ना. पुब्बेपी ती वत्वा तेन याचितो अतितं आहारी, हे शब्द आहे ना प्रत्येक जातक कथेत येत असतात. तर त्याचा अर्थ म्हणजे जे नवीन कोणी असेल तर त्यांना सांगतो की बुद्ध तेव्हा सांगतात त्या उपासकाला की या स्त्रीने तुला आता जीवनदान दिलेलं नाहीये, तर पूर्वी सुद्धा पुब्बेपी पंडितानंपी, पंडितांना सुद्धा जीवितं अदासी एवाप्ती, पूर्वी सुद्धा तिने या स्त्रीने पंडिताला जीवनदान दिलेलं आहे.
ती वाचवा असं म्हणून तेन याचितो. तेन याचितो म्हणजे या उपासकानं याचना केल्यावर, विनंती केल्यावर अतितं आहारी. ठीक आहे. तर भिक्खू पण विचारत असतात की पूर्वी बुद्ध जेव्हा सांगतात अरे आताच नाही, याला पूर्वी सुद्धा असं झालेलं आहे. तर भिक्खू म्हणतात आम्हाला आताच तर माहित आहे, पण पूर्वीचं माहिती नाही, तर आम्हाला पूर्वीचं सांगा. तर याचित्वा. मग तेव्हा याचना केल्यावर बुद्ध ते कथा सांगतात. याचना केल्यावर शिवाय नाही सांगत. तर अतिते वाराणसीये ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो हिमवंते है ना. ही पण फ्रेज आपल्याला नेहमीची माहित आहे की अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो हिमवंते. हा पण शब्द नेहमी येत राहतो. हिमालयामध्ये हिमवंत प्रदेशात महा उदक उदक रहदो. महा उदक रहदो म्हणजे काय की महा म्हणजे मोठा, उदक म्हणजे पाणी, रहदो म्हणजे सर्व. अति विशाल म्हणजे जसं लद्दाखला ते आता नाव विसरून मी त्या सरोवराचं, म्हणजे खूपच मोठा तो सरोवर आहे. 3 इडियट्स मध्ये दाखवलेला आहे तो सरोवर. म्हणजे मला अशीच शंका आली की हिमालयामध्ये अति विशाल सरोवर जे आहे त्यांचे काही नावं आहेत. तर त्यात म्हणजे मान सरोवर जे आहे ना ते पण आहे, त्याचे काही नावं बदललेले आहेत आता. तर तो पण एक म्हणजे लक्षात ठेवायचा आहे की वेगवेगळ्या नावानी त्या भागात जे जे मोठमोठे सरोवर होते त्याची पण भौगोलिक माहिती आपल्याला पाहिजे, म्हणजे ती कथा अधिक चांगल्या तऱ्हेने समजते. जाता कथेमधील भूगोल, पाली साहित्यातील भूगोल अधिक चांगल्या तऱ्हेने समजतो. तर एक मोठा सरोवर जे होतं तथ महासुवर्ण कट्टको आहोसी. तर एक सोनेरी रंगाचा अति विशाल असा एक खेकडा, क्रॅब तिथे राहत होता. सो तस निवास भावेन कुळीर दहोती पहिया इथं. तर त्याला म्हणजे तो तिथे राहत असल्यामुळे त्याला कुळीर दहो असं या नावानं ओळखल्या जात होता या खेकड्याला. कक्कटोक महाअहोसी फलमंडल अपमानो. म्हणजे एका बैलगाडीचं मोठा चाक असतं ना, असं एवढा मोठा तो खेकडा होता असं त्यांनी सांगितलं आहे. रथाचं चाक म्हणा किंवा बैलगाडीचं मोठं चाक मजबूत त्या आकाराचा तो होता, म्हणून खलमंडल अपमानो असं म्हटलं. हत्ती गायत्वा. तो आहे ना एवढा मोठा खेकडा हत्तींना पकडून वधित्वा मारून खादती, त्याला खायचा. तर किती भयंकर तो खेकडा असेल जो हत्तीला पकडून खाऊ शकत होता तो. असो, हत्ती तस्स भयेन, हत्ती त्याच्या भयेन तथ उतरित्वा गोचरं गण्येतु न शक्नोति. म्हणजे त्याच्या भीतीने, तसं भयेनं म्हणजे त्या खेकड्याच्या भयेनं हत्ती तथ उतरित्वा त्या तलावात उतरून गोचरं गण्येतून. गोचरं म्हणजे भोजन असतं, जे भोजन करतो ना त्याला गोचर म्हणतात. गण्येतू तिथलं त्या तलावात जे काही खाण्याचं असेल ते गण्येतू ते घेऊ शकत नव्हते. गण्येतू न शक्नोति असं त्याचा अर्थ आहे. तदा बोधिसत्व कुळीरदह उपनिसाय वसमान हत्तीयुथ जेठ्ठकं पटिच्छ करेनुया कुच्चिस्मे पटिसंधी गण्य. हा पण एक म्हणजे कथा काही वेगळी असते, पण त्याला अनुसरून आहे ना खूप छोटे छोटे डिटेल्स असतात, ते फार महत्वाचे असतात. आता इथे काय सांगितलंय म्हणजे त्या खेकड्याचं सांगितलं त्यांनी. आता त्या तलावाच्या बाजूला एक हत्तीचा समूह होता है ना. कुळीरदह उपनिसाया, त्या तलावाच्याच बाजूला, सरोवराच्याच बाजूला हत्तीयुथ जेठ्ठकं म्हणजे एक हत्तीचा समूह होता. त्यातला जो ज्येष्ठ म्हणजे हत्तीचा जो प्रमुख होता, हत्ती समूहाचा जो प्रमुख होता, पटिच्च करेनुया, म्हणजे तो जो हत्तीचा जो प्रमुख होता, हत्तीच्या समूहाचा जो प्रमुख होता, त्याचा एका हत्तीनिशी सहवास झाला आणि त्याच्यापासून बोधिसत्व आहे ना कुच्छिमी पटिसंधी गण्णी.
है ना. आधी बोधिसत्व आला, तदा बोधिसत्व, तेव्हा बोधिसत्व त्या तलावाच्या बाजूला राहणाऱ्या हत्तीच्या समूहाच्या प्रमुखापासून एका हत्तीनेच्या गर्भात जन्म घेतला. पटिसंधी गन्नी. ठीक आहे. अथस्स माता, तेव्हा तिच्या मातेने म्हणजे आता बोधिसत्वाच्या मातेने गभ्भम रक्षिसामी, ती या गर्भाचं मी संरक्षण करेल म्हणून अय्यंग पबत्त प्रदेशन गंत्वा, दुसऱ्या प्रदेशात जाऊन गभ्भम रक्षित्वा, त्या गर्भाचं संरक्षण करून नंतर जो वेळ संपला तेव्हा पुत्तंग विजाई, म्हणजे एका पुत्राला जन्म दिला. सो अनुकम्मेन, आता पिलाला जन्म दिला, बोधिसत्वाला जन्म दिला. आता हा बोधिसत्व अनुकम्मेन हळूहळू ग्रॅज्युअली वियोतंग पत्तो, म्हणजे हळूहळू ज्ञान पण मिळवत गेला आणि त्याच्यात खूप वाढ होत गेली ना त्याच्या शरीराची. तर महाशरीर, त्याचं पण शरीर आहे ना खूप धिप्पाड होतं, ठाम संपन्न, आकर्षक होतं. सोबग पत्तो अंजन पबत्तो विय अहोसी, खूप सुंदर उपमा दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे खूप सुंदर होता, आकर्षक होता, पर्सनॅलिटी चांगली होती, भव्य दिव्य होता. कसा होता? अंजन पब्बतो विय, विय म्हणजे सारखा, पब्बतो सारखा म्हणजे पर्वतासारखा. पर्वतासारखा पण कोणत्या पर्वतासारखा? अंजनो म्हणजे आपण डोळ्यात अंजन घातलं की कसे काळे होतात की नाही, म्हणजेच एका काळ्या पर्वतासारखा तो दिसत होता. अशी सुंदर उपमा दिलेली आहे. आणि हेच पालीचं जे रसग्रहण करतो ना आपण कथेचा, तर या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की बोधिसत्वाच्या खूप खूप वेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. तो पण एक अभ्यासाचा विषय आहे आणि खूपच अलंकारिक भाषा कधी कधी बोधिसत्वाबद्दल दिलेली असते. इथे पण आपल्याला ती दिलेली आहे. अंजन पब्बतो विय असो. सो एकाय करेनुया सद्दिंग संवासन कप्पेत्वा, आता हा पण तरुण झाला. आता याला पण एक त्याची भार्या मिळाली म्हणू आपण, त्याला त्याची एक जोडीदारी मिळाली, त्याच्या सोबत पण तिचा या बोधिसत्वाचा संबंध आला, सहवास झाला है ना. मग सो एकाय करेनु या असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर हे जे हत्तीचं जे समूहाचं जीवन आहे ना, ते पण म्हणजे अभ्यासनासारखं आहे. म्हणून म्हणजे किती डिटेल्स द्यायचे आहेत बुद्धघोषांना आणि ती कथा कशी प्रभावी बनवायची आहे, त्या दृष्टिकोनातून असे वाक्य किती कामाचे येतात. तर तो हत्तीचं वर्णन केलं बोधिसत्वाने, त्या हत्तीनीच्या पोटी जन्म घेतला. मग त्या हत्तीनी दुसरीकडे गेली गर्भाचा म्हणजे संरक्षित ठेवण्यासाठी. होऊ शकतं समूहामध्ये काही त्रास होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात, काही पण होऊ शकतात, काही असेल त्यांचं. कारण अनेक जे प्राणी जे आहेत, म्हणजे याच्या आधी आपण वानर पण बघितलेला आहे, माकड पण बघितलेला आहे. जेव्हा बोधिसत्व पोटात जन्म घेतात तेव्हा ती माकडी जी आहे ती दुसऱ्या प्रदेशात निघून जाते, असं पण आपण बघितलेलं आहे. कारण जर नराला जन्म दिला त्या वानरीनं, तर त्या वानराचा जो प्रमुख असतो नराला मारून टाकतो तो, माहित आहे. असे अनेक प्रसंग आपल्याला जातकामधून दिसतात आणि ते सत्य आहे. हरणाचं पण असतंय किंवा इतर प्राण्याचं पण असतंय, सिंहाचं असतंय, वाघिणीचं असतंय. तर हे सगळं प्राण्यांचे जे जे काय म्हणजे त्यांचं वागणं जे असतंय हे खूप बारकावे आपल्याला याच्यातून दिसतात. इथे पण ही हत्तीनी जी आहे ती तिकडे गेली, एकांतात त्याला जन्म दिला, त्याची वाढ होऊ दिली आणि नंतर परत समूहात आली आणि त्यालाही मग त्याची जोडीदारी मिळाली. ठीक आहे. आता काय केलं, सद्दिंग संवासन कपेत्वा म्हणजे यासोबत संबंध ठेवून कक्कटन गद्दी सामिती, मी त्या खेकड्याला पकडेन, कारण त्या तलावाच्या आजूबाजूलाच राहतात ना ते. असा तो विचार करून अत्तनो भरियांच मातरंच आदाय, आपल्या भरिया म्हणजे आपल्या पत्नीला घेऊन, आपल्या जोडीदारांना घेऊन, मातरंच म्हणजे आईला सुद्धा घेऊन, मातेला सुद्धा घेऊन, आदाय म्हणजे त्यांना घेऊन, तन हत्तीयुथम
उपसंकमित्वा काय केलं, तो हत्ती युथंग जो आहे, हत्ती प्रमुख जो आहे ना, त्याच्याकडे जाऊन म्हणजेच पित्याकडे जाऊन म्हणजे त्यांच्याजवळ पोहोचून पितरंग पश्चित्वा पित्याला बघून आहे ना, आपल्या पित्याजवळ जाऊन बघून काय म्हणाला, तात अहं ककटक्कम गन्निसामेती अह, मी त्या खेकड्याला पकडेन असं त्याने आपल्याला आपल्या पित्याला म्हटलं, कारण तो प्रमुख आहे. ठीक आहे. अथनंग पिता, तेव्हा त्याच्या पित्याने म्हटलं, न सखी ससी ताता ती, अरे तू ते करू शकणार नाही, त्याला मारू शकणार नाही असं म्हटलं. ती वारेत्वा म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा थांबून आणि पुन्हा पुन्हा वदंतंग, आणि हा पण पुन्हा पुन्हा विनंती करत होता, पुन्हा पुन्हा म्हणत होता मी त्याला पकडेन पकडेन. तेव्हा मग तो हत्तीचा प्रमुख म्हणजेच बोधिसत्वाचा पिता म्हणाला, तन्येव ज्यांनी ससीती आहा, मग तू तुझ्या जबाबदारीवर जा, माझी तशी परवानगी नाही, तू तुझं बघ असं त्यांनी सांगितलं. तर सो कुळीर दहन उपन्नसाय वसंते सब वारणे सन्निपातेत्वा सभ्येही सत्तिंग दह समीपं गत्वा की सो ककटको ओतरण काले गन्नाती उदाहु गोचरण गणन काले उदाहु उत्तरण काले ती उच्छित्वा उत्तरण काले ती सुत्वा. म्हणजे थोडक्यात काय, सो म्हणजे तो, आता कोण, बोधिसत्व, कुळीर दह उपनिसाय, त्या कुळीर तलाव जो आहे ना त्याच्या आधारे राहणारे वसंते म्हणजे तिथे राहणारे सब वारणे, आता हत्तीला वारण शब्द आलेला आहे. ठीक आहे. वारण म्हणजे हत्ती, सगळ्या हत्तींना सन्निपातेत्वा एकत्र करून सभ्येही सद्दिंग सगळ्या सोबत दह समीपं गंत्वा त्या सरोवराजवळ जाऊन तिथे त्यांनी विचारलं, कुणी, बोधिसत्वाने, की सो ककटको ओतरण काले गन्नाती, त्या म्हणजे तो तिथे नवीन आलेला आहे ना, त्याला ते कळलेलं आहे की असाच एक खेकडा आहे, तो हत्तींना पकडतो, त्यामुळे आम्ही त्या तलावात जाऊ शकत नाही. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तर त्यांनी असं ठरवलं की त्या मी खेकड्याला पकडेन. त्याला सुरुवातीला परवानगी मिळाली नाही त्याची, नंतर त्याच्या जबाबदारीवर जाण्याची परवानगी मिळाली, आणि म्हणून तो सगळ्या हत्तींना घेऊन त्या तलावाजवळ आला आणि त्यांना विचारला की हा खेकडा तुम्हाला केव्हा पकडतो. कक्कटोको सो कक्कटोको म्हणजे तो खेकडा ओतरण काले गन्नाती म्हणजे त्या तलावात उतरताना पकडतो, उदाहू गोचरण गणन काले, की तुम्ही जेव्हा त्या तलावात उतरता काही खात राहतात तेव्हा पकडतो. उदाहू उत्तरण काले ती, किंवा तुम्ही म्हणजे जेव्हा तलावातून बाहेर येतात त्यावेळेस तो पकडतो. पुच्छित्वा असे विचारून उत्तरण काले ती सुत्वा, की आम्ही म्हणजे तलावातून वर जाताना, म्हणजे खेकडा बी इतका हुशार आहे ना, सगळे एकत्र उतरतात ना तर तो पकडत नाही. खाताना पण सगळे हत्ती पाण्यात आहे तर पकडत नाही, पण जे हत्ती पाण्यातून एक 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 बाहेर जातात ना, तर जो शेवटचा हत्ती राहिला असेल त्याला तो पकडायचा. ठीक आहे. प्रत्येक प्राण्याला आपल्या हिशोबाने बुद्धी असते पोट भरण्यासाठी. तर उत्तरण काले ती सुत्वा, जेव्हा त्यांनी ऐकलं की हा तलावातून बाहेर येताना पकडतो, तेव्हा बोधिसत्व म्हणाले, तेनही तुम्ही कुळीर दहं ओतरित्वा यावदत्थ गोचरंग हेत्वा पठम उत्तरत. तर बोधिसत्वाने त्यांना सांगितलं, मग ठीक आहे, तो उत्तर काले पकडतो ना, तर तुम्ही आता आपण सगळे पाण्यात उतरा, पाण्यात जे काही भोजन करायचं, जे काही खायचं ते करा, आणि गोचरंग आहे पठम उत्तरत, पहिले तुम्ही वापस जा, म्हणजे तलावातून सगळं भोजन झाल्यावर तुम्ही बाहेर निघा. अहम पच्छतो भविसामी ती अहम, मी नंतर बाहेर येईन, म्हणजे सगळ्यात शेवटी मी बाहेर येईन. म्हणजे इट इज अ रिस्क ॲज वेल एज प्लॅन ऑल्सो. आणि त्यांचं
जे काही ठरवलंय त्यांनी की मला असं करायचं आहे, तर त्यानुसार ते करत आहे. वारणा तथा करिंसू, यांनी सांगितल्याप्रमाणे हत्तींनी तसं केलं. कसं केलं? सगळे उतरले, खाल्लं आणि सगळे निघाले. कुळीरो पश्यतो उतरंत. आता त्या कुळीरामध्ये म्हणजे त्या सरोवरामधून शेवटी उतरंत म्हणजे त्यातून बाहेर येत असताना बोधिसत्वाला महासंडासेन कम्मारो लोहसलाकं वीय अळधयेन पादे दळंगनी. तर जेव्हा बोधिसत्व उत्तरांत म्हणजे सांगितलंय ना, म्हणजे तलावातून बाहेर निघताना बोधिसत्वाला महासंडासेन कम्मारो लोहसलाकं वीय अशी उपमा दिलेली आहे. सांडस आपल्याकडे एक शब्द वापरला जातो, म्हणजे जी पकड असते की नाही, लोखंडाची पकड जी असते, तर त्याला म्हणजे इकडे विदर्भात सांडस म्हणतात. आणि महासांडा असे असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे खूप मोठी पकड. ठीक आहे. पण ती कशी आहे? कम्मारो म्हणजे जो लोहार असतो की नाही त्याची लोह सलाकं वीय. तर तुम्ही बघितलं असेल लोहार जे आहे मोठा जो त्यांचा जो रॉड असतो किंवा काही वस्तू असते, तो मोठ्या कैचीने आहे ना का त्या पकडने तो पकडतोय की नाही, खूप वजनदार असतो तो. आणि वरून तो गरम करतो ना, ते एखादा वस्तू त्याला गरम करायची असते, त्याला शेप द्यायचा असतो, तो भट्टीतून ते गरम गरम काढतो त्या याने आणि असं धरून ठेवतो आणि दुसरा माणूस जोरजोराने लोखंडी घन त्या याच्यावर मारतो है ना, तुम्ही बघितलं असेल ते. तर ती जी पकड असते ना त्या लोहाराची लोखंडी पकड खूप मजबूत असते ती. त्या पकडासारखं याचं काय होतं, या खेकड्याचं अळध येणं, म्हणजे अळध जे आहे ना, म्हणजे आकडा म्हणतो आपण त्याला, किंवा समोरच काय म्हणतो त्याला, आकडाच म्हणतो ना, माझं नाव विसरलो आता मी त्याला. नांगी म्हणतो आपण त्याला. हा सांडशी म्हणतात, बरोबर आहे. तर हे अळद जे आहे ना, या खेकड्याचे जे पकड असते ना, त्याला अळद आहे पालीमध्ये, त्याला आपण नांगी म्हणतो आपण. ठीक आहे. पादे दळंगनी, तर त्या खेकड्याने आहे ना बोधिसत्वाच्या पायाला कसं पकडलं? जसं एखादा लोहार आपल्या लोखंडी पकडीनं एखादी वस्तू जशी पकडतो ना, तसं त्यांनी बोधिसत्वाच्या पायाला पकडलं. करेनुका बोधिसत्तं अविजहित्वा समीप एव 88. तर त्यावेळेस करेनुका म्हणजे त्याची जोडीदारी जी आहे ना, ती तिथेच उभी राहिली. ठीक आहे. म्हणजे याला जेव्हा पकडलं ना, ती पळाली नाही, ती तिथेच उभी राहिली. बोधिसत्व आखडतो कुळीरंग चालेतू ना सख्खी. आणि ती पकड एवढी मजबूत होती त्या खेकड्याची की एवढा प्रचंड हत्ती आहे ना, आपण तर बघितलं अंजन पबत्तो विय आहे ना, एवढा मोठा हत्ती सुद्धा तो म्हणजे मुवमेंट करू शकत नव्हता त्या पायाने. कुळीरा चालेतू ना सकते, आणि चालू शकत नव्हता. कुळीरोपण तंग अखंडतो अत्तनो अभिमुखं करोती. आणि तो जो खेकडा आहे ना, तो पण त्याला आहे ना जवळजवळ हे करत होता. तर म्हणजे आपल्या त्या खेकड्याने त्याला जवळ ओढला. ठीक आहे. पुढे नेक्स्ट. सो मरण भय तज्जितो बद्ध रवं रवी. रवी म्हणजे जोराने ओरडणे आहे ना, जोरजोराने आवाज करून ओरडणे. मरण भय तज्जितो हा शब्द पण बरेच वेळा आलेला आहे. मरणाच्या भयाने, बद्ध म्हणजे पकडलेला, जोरजोराने ओरडायला लागला. कोण? सो म्हणजे बोधिसत्व. त्याला पण भीती वाटली. ठीक आहे.
सभ्य वारणा मरण भय तज्जिता कोंच नाद कत्वा मुत्तंग करीसं चजमाना पलायिंसू. खूप खूप म्हणजे ना बारीक सारीक वर्णनं असतात आणि प्राण्याचं भावविश्व किंवा त्यांची करणी कशी असते ते आपल्याला दिसतंय. जेव्हा आता इथे तर बोधिसत्वानं सांगितलं की तुम्ही सगळे जा आणि मी सगळ्यात शेवटी येईन, काही घाबरू नका असं सांगितलं, मी त्याला पकडीन, आणि त्यालाच पकडलं ना बोधिसत्वाला, आणि हे सगळे वर थांबले असतील बोधिसत्वाला येण्याची बाहेर नेण्याची वाट, आणि त्याला पकडलं आणि बोधिसत्व जोरजोराने ओरडायला लागला. फक्त तिथं त्याची ती हत्तीनी जी आहे ना, त्याची पत्नी समोर जोडीदारी ती होती, बाकी सगळे पळून गेले. आणि जेव्हा हा बोधिसत्व जोराने ओरडायला लागला तेव्हा सभ्यवार ना सगळे हत्ती मरण भय तज्जिता, मरणाच्या भयाने कोंच नादन कत्वा. क्रौंच नाद आहे ना, हत्तीचा जो चित्कार असतो की नाही त्याला क्रौंच असं मराठी किंवा संस्कृत मध्ये शब्द आहे, पण पालीमध्ये कोंच नादन आहे ना, चित्कार करत कत्वा करून मुत्तकरी संक्षजमाना पलायिंसू, आणि त्याने तिथं मलमूत्र केलं. म्हणजे एक लक्षात ठेवा की जेव्हा पशु पक्षी प्राणी जेव्हा घाबरतात ना, तर त्यांचं पहिलं घाबरून पहिले जे रिॲक्शन असते का प्रतिक्रिया म्हणू किंवा ऍक्शन म्हणू आपण, ते आपलं मलमूत्र विसर्जित करतात. दॅट इज द सिम्पटम्स की ते घाबरलेले आहेत. आणि इथे त्यांनी म्हणजे एवढे हत्ती ते सगळे मुत्तकरी संघ आहे ना, सगळ्यांनी मलमूत्र विसर्जित केलं, एवढे घाबरले ते मरण भयाने. याच्या आधी पण आपलं जे जातक झालं होतं तिथे पण तसंच त्यांनी वर्णन केलं होतं. करेनू क पिस्स संठातू असं कोणती पलायतू आरभी. आता त्याची जी त्याची जी भरिया जी होती ना ती पण घाबरली, म्हणजे ती थांबली होती खाली, पण हे सगळ्या माझ्या बोधिसत्वही घाबरला, ओरडायला लागला, ते सगळे हत्ती घाबरून पळाले. आणि ही जी पाण्यात होती ही पण आहे ना, ती आता तिची हिंमत हारली आणि ती पण आहे ना पलायिंतू आरभी, तिनं पण पळायला सुरुवात केली तलावातून. अथनो सो अत्तनो बद्ध भावन संयापेत्वा तसा अपलायनाथ पठमं गाथ आह. तेव्हा त्यांनी गाथेच्या रूपात पहिली म्हणजे माहिती सांगितली. काय माहिती सांगितली? तर सिंगी मिगो आयत चक्खू नेतो, आयतन चक्खू नेतो वरिसये अलोमो तेन अभिभूतो कपनं रुदामी मा हे व पान समंग जयाती. त्यांनी असं सांगितलं की सिंगी मिगो आयतन चक्खू नेतो. तर हा जो प्राणी आहे ना हा सुवर्ण रंगाचा आहे, ठीक आहे, आणि आयतन चक्खू नेतो, त्याचे डोळे कसे आहेत? खूप विशाल आहेत. पण कसे आहेत? मिगो, हरणाचे डोळे कसे मोठे असतात तसे त्या खेकड्यांचे डोळे आहे ना खूप विशाल आहेत, खूप मोठे आहेत. आपल्याला माहिती आहे ना, खेकडा बघितला ना कसे तो झडप करतो, डोळे बंद करतो उघडतो, बंद करतो उघडतो, तर त्याचे डोळे आहे हरणाच्या डोळ्यासारखे किंवा खूप विशाल आहे असं त्यांनी सांगायचं आहे. आयत आयत चक्खू नेतो वारिसयो अलोमो, ठीक आहे ना. तर अलोमो आहे म्हणजे याला आहे ना एकही केस नाही. या म्हणजे पशुचं वर्णन जे आहे ना, या खेकड्याचं वर्णन कसं करत आहे? सुवर्ण रंगाचा आहे, मोठमोठे डोळे आहे, आणि मात्र त्याला हे नाही आहे, केस नाही त्याच्या, ना त्याला पापणीला केस आहे ना त्याच्या अंगाला केस आहे, ठीक आहे. तेन अभिभूतो कपनं रुदामी, तेन अभिभूत, त्यानं मला अभिभूत केलेलं आहे, त्याने मला वश केलेला आहे, त्यांनी मला पकडलेलं आहे, म्हणून मी रुदामी, म्हणून मी ओरडत आहे, रडत आहे, ठीक आहे. मा हे व पान समंग जयाती, तर हे पान प्राणप्रिय मला सोडून जाऊ नको. ना मा म्हणजे ना, हे व मग जया म्हणजे सोडणे, मला सोडून जाऊ नको, मी तुला प्राणप्रिय आहे ना, मग सोडून जाऊ नको. नेक्स्ट.
हे त्याचा अर्थ आहे, मी जे सांगितला तोच अर्थ आहे. अथसा करेनुका निवत्तित्वा, तेव्हा त्याने तेव्हा ती हत्तीने आहे ना परत आली. निवत्तित्वा म्हणजे परत आली. तंग असाय साना असाय सयमाना द्वितीय गाथा. तेव्हा त्या हत्तीने दुसरी गाथा म्हटली. अयं न तं जयसामी, मी तुला सोडून जाणार नाही. कुंजरं सट्टी हायनं, आणि पथब्या चातुर अंतराय, याला पण आहे ना इतके सुंदर म्हणजे शब्द दिलेले आहेत की चारी बाजूने जी पृथ्वी आहे ना, या चारी बाजूच्या पृथ्वीमध्ये तुम्हीच मला प्रिय आहे. काय मस्त गाथा आहे ना. किती म्हणजे ते प्रेम व्यक्त करण्याची शैली बघा कशी आहे की या पृथ्वी चारी बाजूने जी वेढलेली पृथ्वी आहे सगळ्या बाजूने, त्याच्यात सगळ्यात प्रिय जर कोणी असेल तर तुम्हीच आहात, असं ती हत्तीने आपल्या बोधिसत्व हत्तीला म्हणतोय. आणि कुंजरंग सट्टी हायनंग असं त्यांनी सांगितलेलं आहे की कुंजर म्हणजे हत्ती, ते तर तुम्हाला माहित असेल. तर वारण म्हणजे हत्ती, हत्ती म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, असे वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले आहे हत्तीसाठी. आणि 60 वर्षाचा आहे असं त्यांनी सांगितलं, 60 असं. तर त्याला तर 60 वर्षाच्या हे हत्ती, तू मला या जगात सगळ्यात प्राणप्रिय आहे, मी तुला सोडून जाणार नाही. त्याचाच अर्थ इथं त्यांनी सांगितलेला आहे. तत्थ सट्टी हायंती जातीया सट्टी वस्स कालस्मिही, आहे ना. 60 वर्षाचा तू झालेला आहे कुंजरा. थामेन परिहायंती सहा अंग एवं थामहीन इमंग व्यसनं पत्तंग तंग न जय स्वामी, मी कोणत्याही याच्यात तुला सोडणार नाही. मा भाई, घाबरू नको. इमिस्माही चतुसी दिसासु समुद्र पत्वा हिताय चतुरांताय पथविया त्वांग मय्यं सुठू पियोती. त्या गाथेचा अर्थ बुद्ध घोष आपल्याला समजून सांगतात. पण खूप सुंदर अर्थ आहे, म्हणजे प्रेम व्यक्त करणारी एक गाथा आहे जी आपल्याला याच्यातून दिसते. नेक्स्ट. अथने संत भेत्वा अय्यं इदानी तं कुळीरेन सद्दिंथोकं कथा सलापम लभमाना विसज्जा पेसामिती वत्वा कुळीरंग याच्या महाना ततीयं गाथा आहाधी. तर आता तिने काय ठरवलं की हत्तीला तर पकडलेलं आहे, आता तर त्याला त्याचं मन कसं वळवायचं. तर ती काय म्हणते ना की सद्दिंथोकं कथ सल्लापन लभमाना, मी आहे ना त्याच्याशी थोड्याशा गप्पा करते, त्या खेकड्याशी थोड्याशा गप्पा करते आणि तुझी सुटका करते असं म्हणून कुळीरंग याच्या माना ततीयं गाथा आहा. आणि मग नंतर तिने तिसरी गाथा म्हटली त्या हत्तीने त्या खेकड्यांसाठी. ये कुळीरा समुद्रस्मी गंगाय यमुनायच तेसं त्वं वारिजो सेठो मुच्चं रोदियांती पतिंती. तर तिने काय केलं, त्याची स्तुती केली. काय स्तुती केली? या समुद्रामध्ये किंवा या गंगामध्ये, गंगा यमुना या नद्यामध्ये किंवा समुद्रामध्ये जे काही खेकडे असतील त्या सगळ्यात तूच विशाल आहे, सगळं सर्वश्रेष्ठ तूच आहे. तेसं त्वं वारिजो सेठो म्हणजे जलचर मध्ये, वारिजो म्हणजे पाण्यातले जे काही जीव असतील त्या सगळ्यात तू श्रेष्ठ आहे. मुंच म्हणजे मुक्त कर, रोदंतिया पतिंती, माझ्या पतीला तू मोकळं कर. त्याची थोडीशी तारीफ केली त्या खेकड्याची. नेक्स्ट. कुळीरो तसा कथय मानं इथी सद्य निमित्तं गायत्वा आखडीय मानुसो होता वारणस पादते अळे विनिवेठे तो
अयं विसठ्ठो इदं नामं करिसिती किंची अय्यासी. तर तर त्या स्त्रीचा आवाज ऐकून, म्हणजे त्या हत्तीनीचा आवाज ऐकून या खेकड्याने काय केलं, आपलं जे अळी जी आहे ना ती विनिवेठेतो ढिली केली, सैल केली आणि सांगितलं की मी याला मोकळं केलेलं आहे. ठीक आहे. त्याला म्हणजे आपल्या आकड्यातून मुक्त केलं. ठीक आहे. आणि ते बोधिसत्वाला कळलं. नेक्स्ट. अथनं वारणो पादं उत्क्षिपित्वा पिठ्यन अकमे तावदेव अठ्ठिमे बिंजिसू. आणि बोधिसत्वाला जशी संधी मिळाली तसाच त्याने त्या खेकड्याच्या पाठीवर एवढ्या जोराने त्याला दाबलं तर त्याच्या अठ्ठीने म्हणजे हाड काय झालं, बिंजिसू, तुटले. वारणो तुठ्ठरवं रवी सप्पे वारणा सन्निपातित्वा कुळीरंग नेरित्वा महितले ठपेत्वा मंदत्त चुन्न विचुन्न सु. आणि थोडक्यात त्याने त्या खेकड्याला मारून टाकल्यावर सगळे हत्ती म्हणजे खूप म्हणजे आनंद व्यक्त केला त्यांनी. आणि ते सांगितलं. आणि चुन्न विचुन्न अकंसू. नाही, नंतर काय झालं की तेव्हा या खेकड्याला मारून टाकल्यावर इतरही हत्ती आले आणि त्यांनी आहे ना त्या खेकड्याला इतकं म्हणजे पायाखाली तुडवलं तर त्याचं शरीर आहे, मुख्य शरीर जे आहे ते म्हणजे चूर्ण चूर्ण झालं. मात्र तस द्वे आळा, त्याच्यात द्वे जे आळा आहे का नाही, त्याच्या ज्या दोन नाग्या आहेत, ज्या पकड आहेत, शरीर तो भिजित्वा, त्याच्या शरीरापासून तुटून एक म्हणते पातीसू, एका बाजूला पडल्या. इथे पण खूप इंटरेस्टिंग आहे पुढे. सोच कुळीर दहो गंगाय एकबद्धो गंगाय पुरण काले गंग उदकेन पुरती उदके मंदीभूतो दहतो उदकं गंगं ओतरती अथ द्वेपी तेळा उपलेत्वा गंगायं विंसू. आता हा तलाव जो आहे ना, म्हणजे याच्या आधी पण अशी कथा आलेली आहे की नदीच्या बाजूला एखादा खोल खड्डा असतो आणि त्यात पाणी जमा होत आहे, ते सरोवर किंवा तलाव. ठीक आहे. नदीला पूर येतो, नदीत पाणी असतंय, ते पाणी आहे ना त्या खड्ड्यामध्ये म्हणजे त्या सरोवरामध्ये जमा होत आहे. आणि नदी जशी आटते म्हणजे तिथून सोर्स बंद होतो तलावात येण्याचा. तलावातलं पाणी तर जमा झालेलं पाणी आहे ना, इतर ठिकाणाहून आलेलं नदीतून, मुख्य स्रोतातून. हळूहळू काय होत आहे की नदीचा प्रवाह पण कमी होतो, नदीचा पाणी कमी होत आहे आणि त्या तलावातून आणि नदीच्या याच्यात अंतर पडत जात आहे आणि तो तलाव म्हणजे सेपरेट होतो आणि तो तलावातलं पाणी हळूहळू सुकत आहे. आणि नंतर मग उन्हाळ्यात तर पूर्णच सुकत आहे. मग जेव्हा पावसाळा येतो किंवा नदीला पूर येतो, पुन्हा ते पाणी, नदीचं पाणी हळूहळू तलावाकडे वाढत जात आहे आणि मग तलाव भरतो. ही पद्धत आहे, अनेक ठिकाणी आहे आणि अनेक जातकामध्ये तो दिसतंय. तर इथे असंच झालं. हा तलाव सुकला पण त्या ज्या दोन नाग्या होत्या ना त्या तशाच राहिल्या. ठीक आहे. सोच कुळीर जो गंगाय एका बद्धो. तर हा जो तलाव जो होता ना तो गंगा नदीशी निगडीत होता है ना, त्याला अटॅच होता तो. म्हणून गंगा नदीचं पाणी जास्त झालं की इकडे यायचं. गंगाय पूर्ण काले गंग उदकेन पूर्ती. म्हणजे जेव्हा गंगा नदीला पूर यायचं तेव्हा गंगो उदकेन, गंगेच्या पाण्याने हा तलाव भरला जायचा. उदके मंदी भूते दहतो उदकं उतरंती. आणि मग गंगा नदीचं पाणी कमी झालं किंवा तो सोर्स कमी झाला की याचं पण पाणी कमी व्हायचं. अथ द्वेपी ते आळा उपलवित्वा गंगाय उयसू. आणि झालं काय, म्हणजे जेव्हा एकदा पूर आला ते पाणी जे आहे तलावातलं आणि नदीचं पाणी एकत्र झालं तर त्या ज्या नाग्या आहेत त्या कुठे गेल्या, त्या वाहत वाहत गंगा नदीत गेल्या. ठीक आहे. पुढे तेसू एको समुद्रम पाविसी. त्यातली एक नदी नागी जी आहे, एक
दळद जे आहे ते कुठे गेलं, समुद्रात गेली. ठीक आहे. एक दसभातिक राजनो उदके केळमाना लभित्वा आळिंग नाम मुदिंग अकंसू. हा पण सुशीला मॅडमला काही विचारायचं आहे का मधात? किंवा शेवटी विचारा. सुशीला मॅडम काही विचारायचं का तुम्हाला? नाहीतर नंतर विचारा. असो, तर तेसू एक त्यातली एक नागी जी आहे ना ती समुद्रात गेली आणि एक गंगा नदीत राहिली. आणि गंगा नदीमध्ये एक दसभातिको राजा होता. दसभातिक नावाचा राजा होता. तो नदीमध्ये, गंगा नदीमध्ये क्रीडा करत असताना, पोहत असताना उदके खेळमाना आहे ना, म्हणजे पाण्यामध्ये खेळत असताना लभित्वा, दोन पैकी एक नागी त्या राजाला मिळाली. आणि त्यांनी काय केलं, ती एवढी मोठी नागी लभित्वा आळिंगम नाम मुदिगम अकंसू, त्याचा मृदुंग बनवला. आणि काय नावाने? आळिंग नावाने. म्हणजे आता आळिंग नावाचं जर काही आपल्याला आलं तर त्याचा सोर्स आपल्याला दिसतो, हे जातक. आणि अजून एक महत्वाचा सोर्स आपल्याला पुढे मिळतो, समुद्रपनंग पविठ्ठ. आणि समुद्रात जी दुसरी नागी गेली होती वाहत वाहत गंगा नदीतून, असुरा गहेत्वा, तिथे असुर राहत होते, त्यांनी ते घेऊन आलंबरन नाम भेरी कारेसू, तर त्यांनी आलंबर नावाची मोठी भेरी तयार केली. म्हणजे जोराने असे वाजवणारी, तोंडाने वाजवणारी भेरी तयार केली. तर आलंबन आणि आळिंग हे दोन जे आहे हे पौराणिक किंवा पारंपरिक नावं आहेत, जे तुम्हाला अनेक ठिकाणी मिळू शकतात जर तुम्ही असं त्याचं वाचन केलं किंवा संदर्भ बघितला तर. पण हे महत्वाचं ही कथा त्या दोघांचा सोर्स आहे आणि म्हणूनच ते या कथेला महत्व आहे, जी लेण्यामध्ये कोरलेली आहे. पुढे काय झालं, म्हणजे आता राक्षसाने त्याची भेरी बनवली. जे समुद्रात राहत होते राक्षस म्हणजे असुर, ठीक आहे, ते अपरभागे त्यानंतर काही नंतरच्या काळात सक्केन संगामे पराजिता. सक्केन म्हणजे सक्कदेव राजाच्या सोबत युद्धामध्ये म्हणजे संग्रामामध्ये पराजित होऊन, कोण? असुर. तंग छड्डेत्वा पलायसू, ती भेरी तशी सोडून ते पळाले. कोण? असुर. अथनंग सक्को, तेव्हा सक्काने अत्तनो अथाय गन्नापेसी, मग त्यांनी ती भेरी घेतली स्वतःजवळ. ठीक आहे. आणि आलंबर मेघोबीय थनतीती संधाय वदंती, तर ही म्हणजे ढगाचा कसा गडगडाट होतो ना, तसं या भेरीचा व्हायचा. म्हणजे किती मोठी ती असेल आणि त्याचं पौराणिक किती महत्व आहे ते आपल्याला दिसतंय. आणि आलंबर मेघोबीय आहे ना, आकाशातल्या मेघासारखं तिचं हे होतं. तर ती म्हणजे खूप प्रसिद्ध भेरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सत्था इमंग धम्मदेसन आहारित्वा, तेव्हा शास्त्याने ही कथा सांगून, ही धम्मदेसना देऊन, सच्चाने प्रकाशित्वा, सत्य प्रकाशित करून, जातकं समोधानेसी, जातकाचं समाधान केलं, सच्चे पर्योसाने, या सत्याच्या प्रकाशित करण्याने, उभो जयम पतिका आहे ना, ते दोघं जे कपल जे होतं ना, पती पत्नी, स्वतः पत्ती फले पतिठैसू, त्यांची स्वतः पत्ती फलात प्रतिष्ठापना झाली, ते फळ त्यांना लाभलं. तदा करेनुका अयं उपा अहोसी वारणोपन अहम एव अहोसी. तर ही जी खेकड्याची जी कथा सांगितली, त्या हत्तीनीची कथामध्ये तर त्यांनी सांगितलंच की तो हत्ती जो आहे ज्यानं त्या खेकड्याला मारला तो बोधिसत्व होता, हे तर आपल्याला कथेत आधीच आलेलं आहे. पण त्याला वाचवणारी जी हत्तीनी जी होती करेनुका, त्याची पार्टनर म्हणून किंवा लाईफ पार्टनर म्हणून जोडीदारी, ती अयंग उपसिका अहोसी,
तर ही जी उपासिका जी आहे ना, जी आता आलेली आहे, या चोरापासून ज्याने तिने त्या कुटुंबिकाला वाचवलं होतं, पतीला वाचवलं होतं, त्याच उपासिकेनं मला सुद्धा पूर्वी वाचवलेला आहे. म्हणजे त्याची ती जोडीदारी नव्हती हत्तीनीची, हत्तीनी होती ती उपासिका त्यावेळेसची. आणि अशी ही कथा आहे. तर कसे ना काही म्हणजे लोक कसे असतात, आयुष्यभर दुसऱ्याला मदत करत असतात. आता ही या स्त्रीचं किती चांगलं वैशिष्ट्य सांगितलं. तिने म्हणजे हत्तीने असतानाही कसं त्या बोधिसत्वाचा जीव वाचवला, किंवा मनुष्य योनीत असताना बुद्धकालीन कसा म्हणजे जीव वाचवला, की मी श्वास कोंडून स्वतःला मारून टाकेल, किंवा विष पिऊन मारून टाकेल, पण मी तुझ्यासोबत येणार नाही. झालं तुझे माझ्यावर मन जडलेलं असेल तरी सुद्धा माझ्या पतीला भारू नको. किती चॅलेंजिंग आहे, म्हणजे सत्य कथा आहे, लक्षात ठेवा. ही काही पौराणिक कथा नाहीये, बुद्धकालीन घटना आहे. त्यामुळे या कथेला खूप महत्व आहे. पती पत्नी महत्व आहे. स्त्रीचं किती म्हणजे साथ देऊ शकते, किती म्हणजे ती जीव वाचवू शकते, किंवा किती मोठा त्याग करू शकते, किंवा म्हणजे किती अधिष्ठान करू शकते. तर अशा शीलवान किंवा विचारी म्हणून अभ्यासू स्त्रियाबद्दलही म्हणजे जातकामध्ये अनेक वेळा त्याचे संदर्भ आलेले आहे. म्हणून कधी कधी काही स्त्रियाबद्दल निगेटिव्ह जर आलं असेल, त्यामुळं त्याला विचलित व्हायचं नाही. किंवा असं म्हटलं जातं की बुद्धाने स्त्रियाबद्दल वाईट सांगितलं, दुय्यम सांगितलं. तसं नाहीये. इथे एका स्त्रीने एका पुरुषाला वाचवलेलं आहे, आणि बोधिसत्व म्हणतात या स्त्रीनं मला पण वाचवलेलं आहे पूर्वी, आणि असा उपदेश दिला ते स्वतः पण न झाले दोघंही. तर किती महत्वाची कथा आहे. आणि म्हणून बुद्धाने जेव्हा ते वर्णन करायला आले, तेव्हा त्यांना विचारलं कुठून आले, कसे आले, काही त्रास झाला का. कारण त्यांना माहित होतं, केस स्टडी करायचे बुद्ध, कोणती कथा सांगायची, आणि त्यांना स्वतः फल प्राप्त झालं. त्यांना तर काहीच माहिती नव्हतं, उपासक उपासिका होते, तरी सुद्धा स्वतः फल प्राप्त झालं. त्यामुळे तुमची भावना कशी पाहिजे, तुमचं कृती कशी पाहिजे, हे सगळं आपल्याला याच्यातून दिसतंय. आपल्याला इथे प्राणी विश्व दिसतो, हत्ती कसे एकत्र राहतात, त्याचा प्रमुख कसा असतो, हत्तीने कशी गर्भिणी झाल्यावर एकांतात जाते गर्भाचा सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि डिलिव्हरी झाल्यावर किंवा पुत्राला जन्म दिल्यावर त्याला पालन पोषण केल्यावर कशी ती परत ग्रुपमध्ये येते. आणि तो पिता कसा त्या हत्तीला सांगतो, म्हणजे आपल्या पुत्राला सांगतो की तू त्या खेकड्याशी हे करू नको, तुला जमणार नाही ते. तरी बोधिसत्वाचं कसं म्हणजे हिंमत असते. हे हिंमत की किंमत आहे. म्हणजे बोधिसत्व अनेक वेळा अनेक संकटावर मात करताना दिसतात, पण इथे म्हणजे त्यांच्या हिमतीची दाद द्यावं लागेल. आणि ते घाबरले पण, म्हणजे खेकड्याने पकडल्यावर घाबरले, आणि त्यांना फक्त तिला आवाहन केलं त्या हत्तीला, असं घाबरू नको. आणि तिला फक्त आठवण करून दिली तिने, आणि तिने सांगितलं की पूर्ण जगात जर मला कोण प्रिय असेल तर तूच आहे. आणि मग त्या खेकड्याशी पण तिने संवाद साधला. ते तिचं प्रज्ञा किंवा कौशल्य जे आहे, उपाय कौशल्य, त्याला थोडस हे केलं, विनंती केली, तो ऐकला असं. आणि त्याची स्तुती केल्यामुळं ते हे झालं की या सगळ्या गंगा यमुना नंतर समुद्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर तूच आहे. त्यामुळं त्याला खूप बरं वाटलं त्याची स्तुती केल्यामुळं, आणि त्यानं सोडलं त्याला. त्याचं खरं म्हटलं तर खाद्य होतं, पण मला वाटत नाही असं कोणी त्याची स्तुती केली असेल त्या खेकड्याची. आणि पहिल्यांदाच असं एक हत्ती एवढी मोठी स्तुती करतोय, एक हत्तीने एक स्तुती करते, तर त्यालाही म्हणजे खूप बरं वाटलं. आणि त्याचा फायदा पण झाला की त्यानं ती पकडलेली केल्यावर बोधिसत्वानं त्याला मारलं. विचार असा पण होऊ शकतो की त्याला जीवदान दिलं तर त्याला मारणं कसं आहे. पण बोधिसत्व नेहमी आपल्या समूहाचा विचार करतात, सगळ्याच्या कल्याणाचा विचार करतात. आणि याच्यामुळे त्यांना भोजन मिळत नव्हतं किंवा कायमचा त्रास होत होता. तो कायमचा त्रास काढण्यासाठी बोधिसत्वाला ते करावं लागलं, आणि ते त्यांचं विश्व आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे. तर अशी ही कथा आहे. आपल्याला हे पण दिसलं आहे की पती पत्नी याच्या आधी पण कथा आपण बघितलेल्या आहेत की
पती पत्नी कसे बाहेर जायचे, म्हणजे कर्ज वसूल करणं हा एक मोठा मोठा कठीण किचकट प्रकार पूर्वी पण होता. पण ते काही ठिकाणी ते मिळालं. याच्या आधी पण आपण जे जातक बघितलं होतं आणि चोर टपलेले होते आणि म्हणजे तो जो त्या चोराची आई जी आहे ती ती मृत्यू पावते आणि ती काहीतरी हंसीने वगैरे बनते आणि त्याला खूप व्याख्या आणते जंगलातून या रस्त्याने जाऊ नको, या रस्त्याने जाऊ नको, तरी तो ऐकत नाही. त्या हंसिनीलाच हाकलतो, त्या रस्त्याने जातो आणि ते सगळं चोर बघत असतो, चोराचा ज्येष्ठ बघत असतो की ही हा पक्षी हिला वाचवायचा प्रयत्न करतो आणि मग त्याला जेव्हा सर कोल्हा असतो त्याची आई, कोणतं कोल्हा कोल्हा बनते त्याची आई. हा कोल्ही कोल्ही बनते तिची आई आणि ती वाचवते. आता मागेच झाली ती. तर म्हणजे पार्श्वभूमी सेम आहे. तो पण माणूस कर्ज वसूल करून जंगलातून जातून चोर लपलेले असतात. इथेही पती पत्नी तिकडे जाऊन चोराच्या तावडीत सापडतात आणि त्याला तो चोर मारायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यावेळेसचे नीतिमूल्य कसे होते ते पण दिसतात. म्हणजे खूप म्हणजे तीव्र स्वभावाचे लोक पण होते. म्हणजे हा चोरही आहे, त्या स्त्रीला मिळवण्यासाठी त्या पतीला मारायचा प्रयत्न करतो. जेव्हा ती सांगते की मी तर काही तुला मिळणार नाही, तू त्याला मारू नको, मी मृत्यू पत्करेल पण तुझ्या सोबत येणार नाही. त्यामुळे त्याचं मन पलटतं, तो सोडतो दोघांना. ते पण विशेष आहे. आणि हे त्यावेळेस म्हणजे कसा समाज होता ही बुद्धकालीन घटना आहे. तर लोक कसे आहेत ते आपल्याला दिसतंय. आणि चोर दरोडेखोरावर अनेक कथा आलेल्या आहेत, लुटण्याच्या आलेल्या आहेत आणि अनेक गंभीर प्रसंग आपल्याला या चोरामार्फत कळलेला आहे. धम्मपद अट्टकथेमध्ये पण ते मिळालेलं आहे. हे पण आपल्याला दिसतंय इथे. चोर भय जे आहे म्हणजे काही जंगलाचे जे प्रकार आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कंतारा जे म्हणतो ना आपण, कंतारा जंगल म्हणजे कंतारा असा शब्द आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे कंतारा असतात. एक चोर भयाचं असतंय, एक यक्ष भयाचं असतंय, एक पाणी आणि अन्न मिळत नाही, ते एक भयच आहे. त्या जंगलात मिळतच नाही. आपण पहिले जे आपण नका जातक बघितलं ते पण असतंय. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे दिसतात आपल्याला. जंगल दिसतात, चोर दिसतात. एका गावातून दुसऱ्या गावात जाताना मधात जंगल लागतंय. तर एकांतामुळं चोराला तिथं लपण्याची जागा मिळते. बुद्धानं सांगितलेलं आहे की चोर कुठे लपतात, का लपतात आणि ते का टिकून राहतात. एकांतामुळे टिकून राहतात, एकीमुळे टिकून राहतात, राजाश्रय मिळाल्यामुळे टिकून राहतात. असे अनेक बुद्धाने खूप चांगलं या चोराबद्दल सांगितलेलं आहे. तर असं हे एक जातक होतं आणि हे महत्वाचं असल्यामुळं पती पत्नीचे एक निष्ठता, प्रेम त्या संदर्भात आपल्याला हे दिसतंय आणि संकटावर कशी मात करायची ते आपल्याला दिसतंय. आणि त्याला जे काही अनेक पैलू आहेत जे आपापल्या सोयीनं आपण बघू शकतो ते असल्यामुळेच हे आपल्याला लिहिण्यामध्ये दिसत आहे. आणि खरंच हे म्हणजे जातक लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण खेकडा आणि हत्ती हा जिथे ते तुम्हाला दिसेल तेव्हा हे जातक आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही सगळ्यांनी मला जे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी इथेच थांबतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल. साधु साधु साधु. धन्यवाद. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदर रित्या तुम्ही जातक अट्टकथावर प्रकाश टाकला आणि फुक्कट जातक वर्णना छान छान रीतीने समजून सांगितली. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारावे. मित्रा मॅडम विचारा तुमचा प्रश्न. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मला सरांना हा प्रश्न विचारायचा होता की जसं आताच्या जातक सांगताना हे की सांगितलं म्हणजे असं हे दृष्टी झालं ऐकताना की बलाढ्य व्यक्ती जरी असेल तरी तिला म्हणजे दोन गोष्टी तिथे एक झालेल्या. एक तर प्रशंसेने आपण त्या व्यक्तीवर विजय मिळवू शकतो की
प्रशंसा करणारी व्यक्ती, जेंडरचा फरक, यात मला थोडी माहिती हवी होती अधिक. म्हणजे काय ते? नाही, हे कसं आहे की हे बोधिसत्वाची पैया जी आहे ना, प्रज्ञा, ती आपल्याला नेहमी नेहमी दिसते असं. आणि अजून काही विचारायचं आहे का? नाही, सांगा तुम्ही, त्याबद्दल सांगते. कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळे हातखंडे वापरायला पाहिजे. म्हणजे हाच फॉर्म्युला सगळीकडे चालेल असं नाहीये. पण बलाढ्य व्यक्तीला म्हणजे कसं हे करायचं, म्हणजे त्याच्यावर कशी मात करायची, त्याला जे वेगवेगळे उपाय आहेत त्यातला हा एक उपाय आहे. म्हणजे त्याची स्तुती करणे, असं आपल्याला एकंदरीत दिसतं. इथे त्याची स्तुती केल्यामुळं हे झालेलं आहे. आणि जी पचुपन्न कथा आहे, वर्तमान कथा, ती तर चॅलेंजच आहे त्या स्त्रीचं, की मी तुझ्यासोबत येणार नाही. म्हणजे डिटर्मिनेशन आहे, मी मरेल पण तुझ्यासोबत येणार नाही. ते तर तिने सांगूनच टाकलं. मला वाटलं की अरे ही जर माझ्यासोबत येतच नाही तर हिला ठेवण्यात काय अर्थ आहे, त्याने सोडून दिलं. तर त्यावेळेस तिने तो हे केलाय, मरण पत्करेल. पण इथे तसं नाही आहे. हत्तीमध्ये काय झालं की मी त्याला मारेल आहे ना, मी त्याला नष्ट करीन आणि सगळ्याला त्यामुळे म्हणजे सुरक्षित राहतील, तो उद्देश घेऊन तिथे केलेला आहे. आणि एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे बोधिसत्वाने. सगळी माहिती काढलेली आहे, खेकडा कधी पकडतो, काय पकडतो. आणि म्हणजे प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. म्हणजे शत्रूला जर गाठायचं असेल, नामोहरम करायचं असेल, तर त्याच्या ज्या कमजोऱ्या आहेत, त्याचं शेड्यूल जे आहे, त्याची दिनचर्या जी आहे ती माहिती पाहिजे, त्याच्या सवयी माहिती पाहिजे, शत्रूच्या सवयी माहिती पाहिजे. कारण असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की म्हणजे बोधिसत्व हरण असताना, म्हणजे ते एका ग्रुपचे आहे आणि देवदत्त पण हरण आहे, तो दुसऱ्या ग्रुपचा आहे. तर 2 ग्रुप झालेले आहेत आणि काही खाण्यासाठी हे गावाकडे येतात हरणात. तर म्हणजे ते असं ठरवतात की शेतकरी कोणत्या वेळेस तिथे असतात, त्यावेळेस नाही उतरायचं जंगलातून, म्हणजे पहाडीवरून त्यावेळेस नाही उतरायचं. शेतकरी गेल्यावर मग खायला जायचं, असं त्यांचं प्लॅनिंग असतं. पण देवदत्त म्हणते, आणि हे सगळे सुरक्षित असतात, बोधिसत्व आणि त्याची टीम. पण देवदत्त सुसाट आहे, तो वेळ पाळत नाही. आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं ना हरणामुळं. मग ते तर टपून असतात, कोणत्या वेळेस हरणं येतात, काय येतात ते विचार करतात. आणि यांना देवदत्तची जी टीम आहे तर म्हणजे बेवक्त येतात आणि त्यांना दिसतात ते शेतकऱ्याला, आणि मग ते त्यांना सापळ्यात अडकवतात. तर या ज्या सवयी आहे ना, पशु पक्ष्याच्या, प्राण्याच्या, शत्रूच्या, या सगळ्या जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतात. जसं की आपण ते समुद्रमान जातक जे आहे ना, यमेला अभ्यासाला आहे, त्यात तो जो हे जे वट्टक जे पक्षी असतात सगळे तिथे राहत असतात, तर तो जो पारधी असतो ना, त्यांच्या उठण्याच्या बसण्याच्या जागा कोणत्या वेळा आहेत, ते बाहेर जातात पक्षी, कोणत्या वेळेस परत येतात, कुठे थांबतात, या सगळ्या सवयी जाणून मग त्यानुसार तो सापळा टाकतो. म्हणजे जो शिकारी जो असतो, तो वाघाला पकडायचं असेल किंवा रानडुकराची शिकार करायची असेल किंवा कोणत्या प्राण्याचे करायचं, तर त्यांच्या सवयीचा तो अभ्यास करतो, त्यांच्या कमजोरी किंवा त्यांना कुठे ट्रॅप करता येईल ते बघत असतो. तर शत्रूचं तसंच आहे. ते तर युद्धनीती किंवा सगळ्या याच्यात येत आहेत. आपण तर फक्त जातकाच्या निमित्तानं त्याच्यावर चर्चा करत आहे. इथे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे बोधिसत्वाने, की या खेकड्याला कसं मारायचं. पण त्यांना म्हणजे बोधिसत्वाला संधी मिळत नाही की त्याला तो दिसायच्या आधी त्याला मारून टाकायचा. पण तो खेकडा पाण्यात असतो ना, त्याला सवय असते, तर बोधिसत्वाला समजायच्या आधीच तो पकडतो. त्यामुळं थोडस प्लॅनिंग चुकलं असं पण होऊ शकतं. रिस्क होती ना ती जर हत्तीने नसती तर बोधिसत्वाच्या जीवावर बेतला असता. पण त्यावेळेस त्यांनी म्हणजे जेव्हा संकट समय तिला मोटिवेट केलं ना त्यांनी, की अरे तू पळून नको जाऊ, तू असं कर. आणि तिने तसं केलं आणि यशस्वी झालं ते. तर दोघा मिळूनच त्या
याला मारलंय त्याने, म्हणजे शत्रूला मारलं किंवा पराजय केला त्याने. तर प्रत्येक वेळेस थोडक्यात वेगवेगळे हातखंडे, वेगवेगळे टेक्निक वापरावं लागतात. ते आपल्याला जातकामधून दिसत आहे. आज वैशाली गायधनी मॅम आहेत, बहुतेक आहेतच. तर ह्या जातकाच्या रिलेटेड मॅमनी थोडस सांगावं अशी मी त्यांना विनंती करते. मॅम. नमो बुद्धास सगळ्यांना. थँक्यू ताई, तुम्ही मला म्हटलं सांगायला. या जातकाच्या संबंधित आपण काय म्हणू शकतो, याच्या आधी मी दयानंद सरांचे पण अभिनंदन आणि थँक्यू म्हणते त्यांना. इतकं छान सांगितलं त्यांनी, आम्ही ऐकलं आज, म्हणजे आम्ही दोघांनी ऐकलं. आणि एक याच्यातून आपल्याला दिसून येतं की जातक जे आपण आता सांगत आहेत ना, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघायला पाहिजे की इंटरेस्ट आता का बरं म्हणजे कमी होत आहे जातकमध्ये सगळ्यांचा. आपल्याला हा मुद्दा विचार करायला पाहिजे. आणि जे जातक आज सांगितलं त्याचं मेन सेंट्रल थीम काय होती त्या जातकची, तर सेंट्रल थीम ही होती की स्त्रियांबद्दल होती. आणि म्हणून मला वाटतं की स्त्रियांचा जो रोल आहे तो जातक मधला फक्त एका बाजूचा नाहीये, जसं मागे बेले सरांनी सांगितलं आणि सिद्धार्थ लबानी सरांनी पण जी जातक सांगितली होती, तर त्या दोन्ही जातक मध्ये स्त्रियांचा जो रोल आहे तो नेगेटिव्ह होता. पण इथे आपण या जातक मध्ये बघतो की सगळ्या स्त्रिया तशा नाही आहेत. इवन बोधिसत्वांच्या संबंधात ज्या स्त्रिया आलेल्या आहेत त्या सगळ्याच तशा नाही आहेत. आपण बघतो मुदुलक्षण जातक पण आपण बघतो, त्याच्यामध्ये पण ती स्त्री जी दाखवलेली आहे ती बोधिसत्वांना सतीमध्ये आणते. तर हे जे गुण आहेत स्त्रियांचं, जे पय्यावान स्त्रिया आहेत त्यांचा रोल म्हणजे हे एक्सेप्शनल आहे. हे खूप असं इझिली आणि खूप कॉमन नाहीये ही गोष्ट, खूप एक्सेप्शनल गोष्ट आहे ही. कारण जास्त करून इथे शब्द जो वापरलेला आहे स्त्रियांसाठी तो इथी शब्द आहे. पण जेव्हा जनरली बुद्ध सांगतात स्त्रियांबद्दल तर मातुगाम शब्द वापरलेला आहे सुत्तांमध्ये. तर मातुगाम म्हणजे जे आई म्हणून संबोधल्या जातं, म्हणजे आई म्हणून बघितल्या जातात, ते जन्म देणाऱ्या म्हणून बघितल्या जातात, त्यांना मातुगाम म्हटलेलं आहे. आणि इथे इथी बद्दल बोललेलं आहे. इथी म्हणजे एका स्त्रीचा स्वभाव. तर इथे इथी मध्ये पण जर आपण बघितलं तर ही जी जातक मधली ही जी स्त्री आहे हिचे गुणधर्म सांगितलेले आहेत. 3 गुणधर्म आहेत या स्त्रीचे. एक आहे की ती शीलवती होती, दुसरं आहे की ती आचार संपन्न होती, आणि तिसरं आहे की ती पती देवता होती. तर हे जे 3 गुण सांगितलेले आहे याच्यामध्ये ते मुख्य म्हणजे ते दॅट इज द सेंट्रल पॉइंट ऑफ दिस जातक. तर ती स्त्री अशी वागत आहे जी सीलचं पालन करत आहे, तिचं आचार, तिचं कंडक्ट, तिचं वागणं त्याच्यामध्ये ती परिपूर्ण आहे, संपन्न आहे, आणि ती पतीला प्रेम करणारी आहे. तर ती पतीला सोडत नाही, ती प्रेम करणारी असल्यामुळे. तर आता या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सुत्तामध्ये म्हणजे वी हॅव टू सी की पचुपन्न मध्ये काय होत आहे. पचुपन्न मध्ये ती किती निर्भीड झालेली आहे ती स्त्री. तिने पूर्ण जातक म्हणजे ते तिच्या आधीच्या लाईफ मध्ये जे प्रॅक्टिस केलेलं आहे बोधिसत्वांसोबत, ती आता इतकी निर्भीड झाली आहे आणि क्लिअरली ती बोलू शकत आहे आता की तू माझ्या पतीला सोड, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. हे जे ती बोलली आहे ते किती ठामपणे क्लिअरली बोललेली आहे. तर भगवान बुद्धांनी एका सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, त्या सुत्तामध्ये 4 क्वालिटीज सांगितलेल्या आहे स्त्रीच्या, ज्याच्यामुळे ती जिंकते, ती स्त्री जिंकते. या या जातक कथामध्ये दोन्ही पण ज्या कथा आहेत, पचुपन्न कथा आणि जी पास्ट कथा अतीत आहे, ती दोन्ही मध्ये पण ती स्त्री जिंकत आहे.
तर हे जे जिंकणं आहे हे 4 गोष्टींनी बुद्ध म्हणतात एक स्त्री जिंकते. ते आहे की ती आपल्या कामामध्ये खूप छान नियोजन करते, ती कामामध्ये खूप व्यवस्थित ऑर्गनाइज्ड असते आणि ती सगळ्यांना मॅनेज करू शकते. सगळ्या गोष्टींना, म्हणजे घरची गोष्ट असो किंवा बाहेरची गोष्ट असो ती मॅनेज करू शकते आणि ती आपल्या पतीसोबत खूप प्रेमाने वागते. आणि आणि चौथी जी गोष्ट आहे की ती त्याच्या जे पण त्या पतीनी प्राप्त केलेलं आहे त्याचा सांभाळ करते. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या पचुपन्नामध्ये किती छान पद्धतीने दिसतात आपल्याला की ती स्त्री किती सक्सेसफुली आपल्या पतीला त्या चोरांपासून वाचवते. तर तर मला एवढं म्हणायचं होतं की काल मला नैनाताईंनी म्हटलं होतं की मॅम तुम्ही थोडं बोला. तर मला हा मुद्दा इथे बोलावासा वाटला. कारण नेहमी स्त्रीच्या बद्दल जे बोललं जातं ते ते आहे बरोबर. त्याच्यासाठी पण भगवान बुद्धांनी पण कारण सांगितलेले आहेत की ते कसे मूलभूत कारण आहेत. स्त्रीचा जन्मच एक स्टेप लोअर आहे. या संदर्भाने की तिला जास्तीचे दुःख सहन करावं लागतं. पटिसंधी चित्तच तसं आहे स्त्रीचं. पण जे जास्तीचे दुःख सहन करावे लागतात स्त्रीला, जे माणसांना पुरुषांना सहन नाही करावं लागत, ते आहेत ते बायोलॉजिकल रिझन्स आहेत. ते आहेत की ती स्त्री म्हणजे कमी वयामध्ये घर सोडून जाते, ती गर्भवती व्हावं लागतं तिला, ती मुलाला जन्म देते आणि तिला पुरुषांची सेवा करावी. तर हे जे कारण जे सांगितलेले संयुक्त निकायमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की का बरं स्त्री अशी असते, चिडचिडी असते, ईर्ष्यालू असते, आणि हे कारण आहेत. पण स्त्री तशी तर असतेच, त्याबद्दल काही वाद नाही. पण जी स्त्री पुरुष आणि स्त्रीच्या वरती उठते आणि आपलं पय्यावान या दिशेने ती पुढे चालते, तेव्हा आपण म्हणू शकतो की तिचं प्रोग्रेस आहे आणि ती जिंकते, असं त्या सूत्रामध्ये दिलेलं आहे भगवान बुद्धांनी. तर हा मुद्दा मला एक इथे सांगावासा वाटतो की सगळ्या स्त्रियांनी कोणती दिशा घ्यायला पाहिजे भगवान बुद्धांच्या अनुसार. बस एवढंच बोलायचं होतं मला. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. गायधनी भाऊंना काही बोलायचं असेल तर बोला सर. ओके. आहे वेळ की वेळ नाही, आहे वेळ सर, बोला सर. बर. दयानंद सर बोलू का थोडं? बोला ना सर, मला तर आवडेलच आहे बोलायला. थँक्यू सगळ्यांनाच थँक्यू आवडेल. थँक्यू. नमबुद्धचं सगळ्यांना. विशाखा सरांनी पण खूप छान व्याख्यान दिलं, त्यांनी पण खूप छान माहिती दिलेली आहे. वैशालीताईंनी पण बरंचसं काही सांगितलेलं आहे. मला थोडं वेगळं सांगायचं आहे याबद्दल. तर काही लोकांना एक्सेप्ट होईल नाही होईल मला नाही माहिती, पण जे आहे त्रिपिटक मध्ये लिहिलेलं मी त्या हिशोबाने बोलणार आहे. आणि एक लेटेस्ट उदाहरण माझ्या समोर आलेलं आहे की जसं बुद्धांनी म्हटलं आहे की स्त्री ही नदीसारखी आहे. नदीची उपमा दिली आहे स्त्रीला. तर नदी कशी असते की ती नदी जो मार्ग सापडेल त्या मार्गाने ती जात असते. आणि खूपदा ती म्हणजे जसं पूर येणं वगैरे हा प्रकार जो होतो त्यांनी नाश पण होतो. तर या स्वभावाची, चंचल स्वभावाची असते ती. तर मला एक बाबासाहेबांचं एक उदाहरण आठवतं. जेव्हा आपलं भारत देश स्वातंत्र्य झालं आणि मग आपल्या देशाची जी पण काही प्रगती करायची होती त्या हिशोबाने आपल्याला माहित असेल हिराकुंड डॅम जो बनला त्याच्या मागची हिस्ट्री काय होती. हिराकुंड डॅमची हिस्ट्री ही होती की दरवर्षी त्या नदीला, महानदी होती ती, ओडिसामध्ये महानदी आहे, तिला नेहमी दरवर्षी पूर यायचं आणि खूप लोकांची जीव जायचे पुरामध्ये आणि खूप नाश व्हायचा. तर तिथले लोकांनी म्हणजे त्यावेळेस मॅनेजमेंट जे पण असेल त्यांनी सुचवलं की त्या नदीला ना एक मार्ग देऊन समुद्रात हे करून टाकायचं, कारण ती खूप नाश करत आहे ती नदी. तो पाणी, जो पुराचा पाणी आहे ना, तो खूप नाश करून घेतो, पिकं वगैरे सगळे जातात.
तर बाबासाहेब पहिल्यांदा त्या वाक्याला काय म्हटलं तसं की पाणी कधी पण जीव घेणं नसतो, तो जीवनदायी असतो. आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतून तो डॅम तिथं बनलेला आहे. हिराकुंड डॅम जो आहे ना, या मागची ही स्टोरी आहे. तर पाण्याचा तुम्ही व्यवस्थित उपयोग केला, त्याला व्यवस्थित नियंत्रित केलं तर तो जीवनदायी होऊ शकतो, जीव घेणं नाही होऊ शकत. ही बाबासाहेबांची त्यावेळेसचा तो विचार होता बाबासाहेबांनी. आणि या हिशोबानेच बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला घडवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना प्रथम प्राधान्य दिलं. हे सगळं बाबासाहेबांनी कुठून विचार केला असेल? तर बाबासाहेबांनी ज्या प्रकारे त्रिपिटक वाचला असेल आणि त्यावेळेस त्यांना जे जे कळलं असेल, मला असं वाटतंय की त्यांना स्त्रीची जी पोटेन्शियल, स्त्रीमध्ये काय काय पोटेन्शियल राहू शकतं ते तिथून पण त्यांना मिळालं असेलच असं मला वाटतं. कारण आपल्याला माहिती आहे शेतीचा शोध पण स्त्रियांनी लावलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. पण त्यासोबतच ना त्यांच्यामध्ये काही असे अवगुण पण आहेत की ते लवकरच म्हणजे त्यांच्यामध्ये श्रद्धा पण खूप असते, तर ते लवकर ना त्या श्रद्धेपायी डायव्हर्ट पण होऊ शकतात, ते डिस्ट्रॅक्ट पण होतात ते जर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन नाही केलं तर. पण त्यांच्यामध्ये पोटेन्शियल सगळ्या बाबतीचा असतो, म्हणजे वीर्य पण खूप असतो त्यांच्यामध्ये, पण त्यांचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि याच संकल्पनेतून भगवान बुद्धांनी पण की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल एवढं आहे की ते अरहंत पण होऊ शकतात. आणि म्हणून त्यांना पण अरहंत व्हायसाठी त्यांना काही नियम दिलेत. जर त्या नियमामध्ये त्यांनी राहिले तर ते अरहंत पण होऊ शकतात. म्हणून 8 गरु धम्म त्यांना देण्यात आलेला आहे. ते फक्त त्यांच्या करुणेपायी की स्त्रियांना पण हा अधिकार मिळाला पाहिजे, ते पण अरहंत होऊ शकतात. पण जर हे 8 गरु धम्म त्यांनी व्यवस्थित पाळले तर आपण जर 8 गरु धम्माचा व्यवस्थित विचार केला तर आपल्याला हे कळतं की ह्या स्त्रियांना थांबवण्यासाठी नाही आहेत, त्यांना रोखण्यासाठी नाही आहेत, त्यांच्या ते कमी आहेत हे लेखण्यासाठी नाही, ते अरहंत कसे होऊ शकतात यावरती ते 8 गरु धम्म दिलेले आहेत. या प्रकारे जर आपण बोधिसत्वांची शिकवण बघितली, बोधिसत्व बाबासाहेबांनी ज्या प्रकारे पाण्याला घेऊन, स्त्रियांना घेऊन जे समाजामध्ये त्यांची उत्क्रांती केलेली आहे, त्या प्रकारे बुद्धांनी शिकवण दिलेली आहे. बोधिसत्वांच्या पारमिताचा अनुभव घेऊन आजच्या कथेमध्ये पण आपल्याला तेच दाखवलेलं आहे की स्त्री फर्स्ट टाइम ती हत्तीनी पळते, ती म्हणजे जी पण काही तिथे सिच्युएशन होते तर ती पळ काढते तिथून. तर बोधिसत्व तिला हे शिकवतात की नाही, तुला तुझे कमिटमेंट कसे पूर्ण करायचे आहे, तुला तुझ्या पतीसोबत कसं राहायचं आहे, तू या 4 समुद्रांनी वेढलेली जी पृथ्वी आहे, मग तिला पण रिअलाइज होतं ना की नाही मला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, मला पळ काढायला नाही पाहिजे. म्हणजे तिच्यामध्ये जे पण काही सुप्त गुण असतील ते बोधिसत्वांनी इन्हॅन्स केले तिथे. आणि मग ती जन्म प्रॅक्टिस करून शेवटी ती स्वतःहून, तिला इन्हॅन्स न करता तिने स्वतःहून आपल्या पतीची सुटका केलेली आहे. म्हणजे तिला त्यावेळेस पतीने असं नाही म्हटलं की मला तू वाचव म्हणून वगैरे, तिने स्वतःहूनच ती ऍक्शन घेतलेली आहे. तर आपण आजच्या स्थितीमध्ये ज्या पण स्त्रियांना आपण बघतोय की ते किती यशस्वी झालेले आहेत. तर काही लोक म्हणतात ना की असं कसं, ते काही स्त्रिया असतात ना, पण ते त्यांच्या कर्माने तर तशा होत असतात, त्यांनी तशी प्रॅक्टिस केली असते. आपण जरी ऍट प्रेझेंट तो जन्म पाहतो की हा या प्रेझेंट मध्येच तिने लहानपणापासून अभ्यास केला आणि ती यशस्वी झाली आहे, पण ती लहानपणापासूनच ती का अभ्यास करायला लागली, का या विचाराची झडली, त्याच्या आधी पण काही गोष्टी असतात ना. तिच्या चित्ताची ती चेतना तशीच झाली असते ती. तर आपण ही गोष्ट या हिशोबाने बघायला पाहिजे. कोणत्या तरी जन्मात स्त्रियांना तसं शिकवण मिळाली, त्यांनी संकल्प केला आहे, त्या हिशोबाने मग त्या स्त्रिया तशा पुढे आलेल्या आहेत. आपण आजच्या आपल्या देशामध्ये आपण बघतो ना, इंदिरा गांधी किती पॉवरफुल, त्यासारखी तर कोणी स्त्री नाही आपल्या देशामध्ये. लता मंगेशकर, जयललिताजी, आपल्या मायावती, ममता बॅनर्जी, ह्या आपण यांना बघू शकतो की यांनी कशा फाईट दिलेल्या आहेत
यासारखे तर माणसं पण नाहीत काही काही, है ना. तर पण ह्या फक्त या जन्माच्या नाही आहे त्यांच्या, हे कर्म त्यांच्या आधीपासूनचे आहेत, त्यांचे संकल्प तसे आहेत, म्हणून त्यांनी ही स्थिती प्राप्त केलेली आहे. त्यांना डायरेक्शन देणं, त्यांना योग्य त्यांचे गुणांना एनहान्स करणं, हे काम बोधिसत्वांनी म्हणा किंवा आजच्या जगामध्ये आपण कधी कधी पत्नीला पती अगं तू असं करून घेणं तसं करून घेणं, मग तिला अरे हो हो बरोबर आहे मी असं करते आणि तिथे काम पूर्ण करते, यशस्वीपणे पूर्ण करते. तर अशा थोड्या थोड्या गोष्टी असतात. म्हणजे यामध्ये स्त्रियांनी वाईट वाटून घ्यायचं हे नाही आहे की अरे हा कोण आहे मला सांगणारा, माझा पती काय मी बरोबर आहे, हा पण एक स्वभाव असतोच ना स्त्रियांमध्ये. पण त्यामध्ये जर समता आणली, योग्य प्रकारे समजून घेतलं, तर एक फॅमिली म्हणा खूप छान होऊ शकते किंवा समाज चांगला घडू शकतो. तर या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसं कळलं मला माहिती नाही ही गोष्ट, कारण खूप सारे विचार डोक्यामध्ये असतात. कधी कधी आपण पुटअप करायला असमर्थ असतो. माझ्या मनात जसं आलं मी त्या हिशोबाने सांगितलेलं आहे. जेवढं पण वाचन केलंय, जेवढं अनालिसिस केला त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर काही चुकलं असेल माझ्याकडून माफ करा, पण हे माझे मत आहेत. मी माझा अनालिसिस केलेला आहे, त्या हिशोबाने मी सांगितलं आहे. धन्यवाद. थँक्यू. साधू साधू दोघांनी पण खूप सुंदर सांगितलं, एक्स्ट्रा पॉइंट सांगितले. खूप आभारी आहोत. ताई याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे की बोला. ही गोष्ट मी नाही सांगितली की ती हत्तीम जी असते ना ती पण बाकीच्या प्राण्यांसारखी ती जात असते परत, म्हणजे तिकडून जात असते जेव्हा बोधिसत्व हत्ती जे आहे ते ओरडतात जोरात तेव्हा, तर तेव्हा ते बोधिसत्व आहे जे परत म्हणतात की तू मला सोडून जाऊ नको. तर हा जो पॉइंट असतो तेव्हा ती थांबते. तर ही जी गोष्ट आहे ना स्त्रियांमध्ये, कधी कधी हा जो मुद्दा आहे की जो सपोर्ट लागतो स्त्रियांना, तो पुरुषांचा जो सपोर्ट आहे तो खूप मजबूत करतो. तर हा मुद्दा या कथेमध्ये पण येतो. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की स्त्रियांना पुरुषांचा जो सपोर्ट, म्हणूनच ते सांगितलेलं आहे ना 7 प्रकारच्या ज्या भर्या आहेत, भगवान बुद्धांनी सांगितल्या 7 प्रकारचे जे वाईज आहेत. आणि भगवान बुद्धांनी हे पण सांगितलं आहे की स्त्रिया म्हणजे कोणत्या स्त्रिया आहेत ज्या अप्रोचेबल आहेत, तर त्याच्याबद्दल पण सूत्रांमध्ये सांगितलंय. तर म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे की स्त्रियांनी पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की जे पण सांगितलं आहे, जे पण बोलल्या गेलं आहे ते विचारपूर्वक आहे आणि ते विचार करायला पाहिजे त्याच्यावर आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे स्त्रियांसाठी पण. म्हणजे दिस इज काइंड ऑफ म्युच्युअल, दोघांचं पण म्युच्युअल आहे हे. तर हा एक मुद्दा मला इथे जो मी नाही सांगितला तो पण एक गुण आहे आणि त्याच्यासाठी पण स्त्रियांनी पुरुषांना म्हणजे ऐकायला पाहिजे, स्पेशली पतीचं ऐकायला पाहिजे स्त्रियांनी. हा भगवान बुद्धांनी सांगितलं चांगला गुण आहे. बस एवढं म्हणायचं. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. सर बोला. नाही, वैशाली मॅडम आणि संजय सरांनी खूप चांगली चर्चा केलेली आहे आणि खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत. आणि ते बरं झालं त्यांच्या मुखातून आले, वैशाली मॅडमच्या म्हणजे स्त्रियाच्या मुखातून आले की कोणत्या गोष्टीकडे कसं बघायचं. आणि म्हणून म्हणतात ना दो पहिये जो असतं ना, म्हणजे गाडीचे जे 2 चाकं आहे, तसंच हा संसार चालतोय, कुटुंब चालतंय, राज्य चालतंय आणि एकमेकाच्या सपोर्टने चालतंय, ते पण आपल्याला दिसतंय. आणि तुम्ही चांगला मुद्दा मांडला की सुप्त गुण जे आहे ते हेरणं महत्वाचं आहे, त्याला चालना मिळणं महत्वाची आहे. आणि खूप खूप चांगली चर्चा तुम्ही केली, त्याबद्दल खूप खूप आभार. म्हणजे मी व्यक्तिशः आभार मानतो. थँक्यू. थँक्यू. पवित्रा मॅडम, तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर मिळालं ना तुम्हाला? हो मॅडम. आणि आता जे
वैशाली मॅडम आणि संजय सरांनी पण जे सांगितलं तर अजून जास्त छान, म्हणजे ते खरंच गरजेचं आहे. म्हणजे एक प्रोत्साहन, नेहमी महिलेला प्रोत्साहन जर मिळालं घरातून तर ती म्हणजे कुठेही काहीही करायला ती प्रोत्साहित होते आणि पुढे जाऊ शकते. जर तिला अडवायचे काम झाले तर ती म्हणजे तेवढं धाडस तिचं मागे पडतं. हे छान, खूप छान सांगितलं. धन्यवाद. झाले. पवित्रा मॅडमनी तो प्रश्न विचारला, जेंडरचा प्रश्न कोणी विचारला होता? हो, त्यांनीच विचारला जेंडरचा हा. प्रश्न. आणि ओके, त्याच्या ओके. ह्याच्यामध्ये हे पण सांगितलं की प्रशंसेमुळे का की जेंडरमुळे असं झालं, असा हो, त्यांचा हो, प्रश्न होता हो. तो. मी थोडं मी तुम्हाला थोडं सांगतो याच्यावरती की हो, जेंडरचा प्रभाव पडतो. जर कारण मी तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण सांगतो की काय जेंडरचा प्रभाव पडतो. 2000 मध्ये ना आम्ही ट्रॅव्हल करत होतो, नागपूरवरून मुंबईला आलो होतो आम्ही. आणि आम्ही परिवारासोबत होतो. आमच्याकडे म्हणजे फिमेल पण होते आणि मेल पण आम्ही होतो. 8-10 लोक आम्ही ट्रॅव्हल करत होतो. तर व्हीटी स्टेशनला आम्ही उतरलो, सामान पण भरपूर होतं, तर आम्ही कुली केला होता. तर 2-3 कुली आलेत आणि माहिती आहे ना आपल्याला, मुंबईमध्ये सगळं सामान उचलतात, पैसे बिशाचं काही बोलणं होत नाही आणि सगळं हे होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अव्वाच्या सव्वा काहीतरी सांगितलं मग. आणि मग त्यामध्ये वाद निर्माण झाला. आणि वाद तो एवढा निर्माण झाला की माझ्या मेहुण्याच्या हातून ना एका कुलीला ना त्यांनी एक झापडच मारून दिली माझ्या मेहुण्याने. आणि तो इतका वाद मोठा झाला तिथे की सगळे कुली तिथे एकत्र येऊन गेलेत. आणि हो, आणि खूप गोंधळ झाला. तर त्यामध्ये तो गोंधळ म्हणजे असा मोठा झाला की माणसं भिडायला लागलेत आम्ही सगळे. तर वैशाली मॅडम त्यावेळेस माहिती आहे का जोरात ओरडल्या तिथे. म्हणजे अशा ओरडल्या की सगळे म्हणजे स्टॉप इट, म्हणजे हे सगळं थांबवा तुम्ही म्हणून वगैरे अगर असं त्या बोलल्या तिथे. आणि अचानक ना सगळीकडे शांतता निर्माण झाली, सगळं थांबून गेलं. म्हणजे कुणी काहीच बोलून नाही राहिलं एकदम. आणि तेवढ्यामध्ये मग सगळे शांत झाले. आणि मग हळूहळू मग ती केस अशी तयार झाली की अरे स्त्री इन्व्हॉल्व्ह झाली इथे, मग 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 सिरियस केस होईल, मग आपण आता स्त्रीशी झगडू शकत नाही, अशा प्रकारचा तो माहोल तिथे तयार झाला. आणि मग सगळे कुली तिकडून निघून गेलेत. आणि त्यांना जे काही ठरतं रेट तिथे मग टीसी पण आला. मग त्या टीसीनी मग आम्हाला अमाऊंट ठरवून दिला. तो अमाऊंट आम्ही त्या कुलीला दिला आणि मग आम्ही तिथून निघालो. तर कधी कधी काही ठिकाणी ना अचानक अशा स्त्रिया येतात ना, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर हा एक जेंडरचा आहे. जर त्या ठिकाणी जो चौथा माणूस कुणी आला असता ना, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता. तिने खूप काही डायलॉग्स मारले नाही तिथे, पण फक्त ती इन्व्हॉल्व्ह झाली तिथे. ते इन्व्हॉल्व्ह झाल्याबरोबर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर हा माझ्या म्हणजे समोरचा एक उदाहरण आहे. हा आता बोलतानाच मला आठवलं ते एकदम किस्सा. म्हणजे त्यावेळेस घडलं आणि आता 25 वर्षानंतर मी बोलतो ही गोष्ट. तर खूप छान पवित्रा मॅडम, तुमच्यामुळे मला ही गोष्ट सांगावीशी वाटली. थँक्यू त्याबद्दल. तर आहे जेंडरचा फरक पडतो, पण मला माहिती नाही की स्त्रियांच्या झगड्यामध्ये माणसांनी म्हटलं तर किती फरक पडतं हे स्त्रियांनी ओळखायला पाहिजे. मी त्याला काही बोलू शकत नाही. थँक्यू. यावर ना मलाही एक गोष्ट आठवली आता, तुम्ही प्रसंग सांगत होते त्यावरूनच. सांगू काय? हो, बोला ना, बोला, सांगा. हा, एकदाचा प्रसंग आहे, बहुतेक काही वर्ष आधीची गोष्ट आहे. आम्ही असंच म्हणजे पवईला राहत होते. गाडी पार्क करून एक ठिकाणावर गाडी पार्क ठेवली आणि आम्ही लोकलनी गेलो होतो उल्हासनगरला. असं वाटलं की येऊन जाऊ काही तासामध्ये. थोडंसं तिथे प्रोग्रामला उशीर वगैरे झाला आणि आम्हाला काहीतरी 1 वाजला असेल. आता गाडी तिथे आमची दिवसभर पार्क होती. त्यावेळेस बहुतेक काहीतरी ते बॉम्बचे वगैरे ते प्रकरण सुरू होते ना, तर गाडी चेक करायची. ही गाडी एवढा वेळ इथे आहे आणि असं म्हणजे काहीतरी ते इश्यू झाला वाटतं. आणि आमची गाडी तिथल्या पार्किंग स्टेशनमधून पोलीस स्टेशनला गेली होती. गाडीत काही सामान वगैरे होते डिक्कीत. आता ते काही आमच्या लक्षात. जेव्हा तिथे आम्ही गाडी घ्यायला गेलो तर कळालं की पोलीस स्टेशनला गाडी गेली.
हे एकटेच गेलेत आणि पोलीस स्टेशनला गाडी सोडवायला किती वेळ झाला रात्रीचे. माझा मुलगा त्यावेळेस छोटाच, मी त्याला घेऊन तिथे वाट बघते आहे ते हे नाही करतायत. आणि रिक्षावाले पण म्हणतात की नाही तुमची गाडी तिथे गेली आहे, आम्ही तुम्हाला घरी सोडून देतो. म्हटलं नाही मी घरी नाही जात. मी मग पोलीस स्टेशनला नेऊन मागितलं आणि तिथे त्यांना बसवून ठेवलं, ऐकायला तयार नाही. ज्यावेळेस मी छोटासा मुलगा घेऊन तिथे गेली आणि प्रकार म्हणजे बोलले की असं असं काय आणि काही नाही आहे, तुम्ही चेक करा आमची गाडी. ते बोलतात आम्ही केली, मशीन वगैरे लावून चेक केली, आमचा एवढा वेळ गेला. म्हटलं काही मिळालं का गाडीत? मग आता पोलीस स्टेशनमध्ये गाडी ठेवण्याचा काय उपयोग? आणि म्हणजे ते पोलीस हे बोलायला लागले की मॅडम तुम्हाला आणि मुलाला घरी सोडतोत आम्ही, पण हे इथे बसतील, उद्या केस होईल असं होईल. म्हणजे भारी गोष्टी सुरू होत्या. शेवटी म्हटलं काय केस वगैरे. आणि म्हणजे ते प्रकरण त्यावेळेस एक स्त्री म्हणजे मला तरी असं वाटतं की एक स्त्री म्हणून मी त्यावेळेस ते हँडल केलं. आणि गाडी आणि मिस्टरांना घेऊन मी घरी आले. त्यावेळेस ते बोलले म्हणजे मी परत जायला तयार नव्हते की माझे गाडी आणि मिस्टरांना मी घेऊनच घरी जाईल. तुम्ही गाडी ठेवायची तर ठेवा, पण मी त्यांना तरी घरी घेऊन जाईल. त्यांचा काही म्हणजे गुन्हा आहे त्यावर ते झालं होतं. हो हो तर बरोबर आहे ताई. स्त्रीचं मध्यस्थी ना कधी कधी खूप म्हणजे कारण स्त्रीला समाज या बाबतीमध्ये ना एक सत्य म्हणूनच बघतात की नाही ही बाई बोलत आहे तर सत्य असेल. म्हणजे एक अशी धारणा होऊन गेली आहे ना की अरे स्त्री अशी नाही करू शकत. स्त्री जी बोलते ती बरोबर आहे. तर या काही या बाबतीमध्ये पण समाजामध्ये ते तसं आहे. विचार आहे समाजामध्ये की आणि म्हणजे वेळ घटनांमध्ये. पाहून ते वागायची गरज असते. जिथे वाटतं की नाही इथे मला स्टँड घ्यायला पाहिजे तिथे घेणं गरजेचं असते. मी प्रत्येकच स्त्रियांना म्हणेल की शांत बसण्यापेक्षा जिथे गरज असते तिथे स्टँड घ्यायला पाहिजे. नक्की. हो हो नक्की नक्की करायलाच पाहिजे. स्त्री म्हणूनच तर बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्व द्यायला स्त्रीला स्त्री शिकली तर घर म्हणजे प्रगती झाली. आपण हे वाक्य बाबासाहेबांनी म्हटलंच आहे ना की म्हणूनच तर देशाची प्रगती स्त्रीच्या शिक्षणावरती खूप आधारलेली आहे. हे सत्य आहे. सत्य आहे. थँक्यू मॅडम. ओके थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर्व धम्मसाकच्या पीपीटी टीमचे आणि संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅम यांनी जे मार्गदर्शन केले आहे ते अतिशय छान होतं. आणि आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो ते संजय गायधनी सर यांच्या अथक परिश्रमामुळेच बघू शकतो. तसेच धन्यवाद देते मी सर्व उपासिक यांना जे या कार्यक्रमाला उपस्थित राहून बुद्ध वचन जीवनात आचरण्यासाठी धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतातच. आपली हिलिंग तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवित आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हितसुखाचा लाभ मिळो या पुण्यात वसुंधरा साक्षर राहो. आपण आज इथेच थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. त्यासाठी मी नैना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु
स